वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द डिस्कशन ऑफ द PSIR क्रॅश कोर्स. आज आपण डिस्कस करणार आहोत की सिलेबस डिकोडमध्ये कशा पद्धतीने PSIRचा सिलेबस रीड करायचा आहे. तुमचं प्रिपरेशन करत असताना सिलेबस किती महत्त्वाचा आहे, PYQच्या बेसिसवरून तो ॲनालिसिस कसे करायचं आहे आणि त्या हिशोबाने सपोज एक युनिव्हर्सल असं एखादं एडिटोरियल आलं तर ते कसं डिकोड करायचं आहे. म्हणजेच आज आपले दोन ऑब्जेक्टिव्ह आहे प्रायमा फेज. सर्वप्रथम ऑब्जेक्टिव्ह आहे पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे तो म्हणजे सिलेबस डिकोड. बरोबर. आता याच्यामध्ये मी तुम्हाला प्लस PYQ ॲनालिसिस एका सिलेबसच्या एका पॉईंटचं बघता आपण आज घेणार आहोत डिस्कशन फॉर एक्झाम्पलसाठी. आपली डिटेल PSIRची PYQ डिकोड सिरीज किंवा एक प्रकारे सिलेबस डिकोड सिरीज सेपरेटली असणार आहे. बट ॲट द सेम टाईम ही PYQ ॲनालिसिस आणि PYQ सिलेबस डिकोड कसं करायचं हा एक पॉईंट थ्रू आज आपण समजून घेणार आहे. त्याच्या अनुषंगाने मायक्रो लिस्टिंग ऑफ टॉपिक कसं करायचं असतं. मायक्रो लिस्टिंग ऑफ टॉपिक म्हणजे काय की जे काही टॉपिक्स आहेत ते सगळे छोट्या छोट्या पद्धतीने त्याचे सब डिव्हाइड करायचे. जो मेन सिलेबस आहे त्याला डिव्हाइड कसं करता येईल. ठीक आहे. याला मी पिरॅमिड अँड रिव्हर्स पिरॅमिड थिअरी असं म्हणतो. कसं ते थोड्या वेळात सांगतो. यानंतर दुसरं ऑब्जेक्टिव्ह काय आपल्याला की या अनुषंगाने एखादं स्ट्रॉंग आणि युनिव्हर्सल सार्वत्रिक असं एखादं जर एडिटोरियल आलं तर त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे आज आपल्याला डिस्कस करायचं ते म्हणजे लाईव्ह नोट्स मेकिंग सेशन. लाईव्ह नोट्स मेकिंग म्हणजे काय की भरपूर जण आता सारे नोट्स मार्केटमध्ये तुम्हाला देऊ राहिलेत मराठीमध्ये ट्रान्सलेट करून. ते म्हणजे डोकं लावत नाही. ते काय करतात, ते एडिटोरियल घेतात, ते कट करतात, ते कॉपी पेस्ट करतात, ते ChatGPTला टाकतात, ते मराठीतून जे येईल ते तुम्हाला देतात. ते ChatGPT सांगता याच्यात नोट्स काढा ते देतात. ते सो ChatGPTवरती डिपेंडेंट UPSCचं प्रिपरेशन. ChatGPT डेफिनेटली AI, बट AI मीन्स काय, आर्टिफिशियली. सो आर्टिफिशियली त्याला तुम्हाला ट्रेन करावं लागतं. ते जर तुम्ही त्याला ट्रेन केलेलं असेल व्यवस्थित तर ते तुम्हाला रिस्पॉन्स देणार व्यवस्थित UPSCच्या पर्स्पेक्टिव्हने. अदरवाईज त्याच ChatGPTवरती PhD करणारा स्टुडंट आहे, त्याच ChatGPTवरती इंटरव्ह्यू देणारा पण आहे, त्याच ChatGPTवरती प्रिलियमचं प्रिपरेशन पण नाही झालेलं अजून असा स्टुडंट पण आहे किंवा ग्रॅज्युएशनचा स्टुडंट पण आहे. या प्रत्येकाच्या ॲन्सरचं रिस्पॉन्स कंबाईन करून ChatGPT तुम्हाला रिस्पॉन्स देतो, जे की नेसेसरी नाही तुम्हाला MPC UPSCच्या पर्स्पेक्टिव्हने ॲन्सर असेल म्हणून. ठीक आहे. सो आपण आज लाईव्ह शिकणार आहोत की कशा पद्धतीने नोट्स काढायच्या असतात एडिटोरियल्समधून आणि क्वेश्चनच्या पर्स्पेक्टिव्हने कशा असतात ते. सो लेट्स बिगिन. सो सर्वप्रथम मी तुमचे PM इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्समध्ये प्रल्हाद मापारी स्वागत करतो आणि आपण आज या सिलेबस डिकोडला सुरुवात करूया. आता हा स्क्रीनशॉट आहे. हा स्क्रीनशॉट कशाचा आहे, तुमच्या MPSCच्या सिलेबसमधील पॉईंट आहे एक. कशाचा, जो PSIR आहे. सो त्या PSIRच्या पेपर 2B ह्या सेक्शनमधील 3rd नंबरचा सिलेबसचा पॉईंट आपण आज डिस्कशनला निवडलेला आहे. तो म्हणजे भारत आणि दक्षिण आशिया. समजून घ्या. आता मग ह्या कंटेक्समध्ये आपल्याला डिस्कशन करत असताना पहा त्यांनी काय काय वर्ड्स वापरले ते इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी आणि त्याचबरोबर त्या वर्ड्सला कसं डिकोड करायचं आहे, क्वेश्चन कसे विचारले हे देखील पाहायचं आहे. सगळ्यात पहिला पॉईंट आहे इंडिया अँड दक्षिण आशिया. इंडिया, भारत अँड साऊथ एशिया आणि दक्षिण आशिया, साऊथ एशिया. याच्यामध्ये त्यांनी 4 पार्ट केलेत. याच्यातला पहिला पार्ट आहे प्रादेशिक सहकार्य, रिजनल कोऑपरेशन. प्रादेशिक सहकार्य, रिजनल कोऑपरेशन म्हणजे काय आणि मग ह्या रिजनल कोऑपरेशनच्या कंटेक्समध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे तर तो म्हणजे सार्क स्टडी करायचा आहे. त्याची यापूर्वीची कामगिरी कशी आहे आणि त्याचं पुढील भवितव्य देखील काय असणार आहे. म्हणजेच याचे त्यांनी 2 सेक्शन पाडलेले आहेत. सो प्रादेशिक सहकार्यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे तर ते म्हणजे सार्क. आणि सार्कमध्ये पण त्यांनी स्पेसिफिक दिलेलं आहे काय स्टडी करायचं आहे. सार्कमध्ये सुद्धा एक त्याची कामगिरी कशी आहे आत्तापर्यंतची आणि त्याचं भवितव्य काय आहे, पोटेन्शियल काय आहे त्याच्यामध्ये, क्षमता काय, फ्युचर काय असणार, त्याचं फ्युचर प्रॉस्पेक्ट काय या संदर्भात. हा झाला सिलेबसचा पहिला पॉईंट. आता दुसरा पॉईंट समजून घ्या. आता दुसरा पॉईंट काय बघा, मुक्त व्यापार क्षेत्र म्हणून दक्षिण आशिया.
सो साऊथ एशिया फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, ज्याला साप्ता असं म्हटलं जातं, सॉरी, साऊथ एशिया फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, साऊथ एशिया FTA. FTA म्हणजे काय? मुक्त व्यापार करार, ज्याला साफ्ता असं देखील म्हटलं जातं. याच्यात सरळ सरळ म्हटलेलं इथं कुठला अँगल त्यांनी आणलेला आहे, फ्री ट्रेड कुठं असतं, इकॉनॉमिक. सो आर्थिक बाबतीत इथं डिस्कशन करायचं आहे आपल्याला. हे सारखं आहे, पॉलिटिकल आहे ऑब्व्हियसली, त्याच्यामध्ये त्याच्या अंडर साप्ता साईन केलेला आहे, पण एक रिजनल कॉपरेशन आहे आणि त्याच्या पर्स्पेक्टिव्हने स्टडी करायचं पहिल्या पॉईंटमध्ये. दुसऱ्या पॉईंटला तुम्हाला साऊथ एशियामधील इकॉनॉमिकली कोऑपरेशन कसं आहे ते समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. तिसरा पॉईंट काय पहा इथे, भारताचे लुक ईस्ट धोरण. आता शेजारच्यांमध्येच येतं, दक्षिण आशियामध्येच लुक ईस्ट धोरण. आता याला काय म्हटलेलं आहे मराठीत, पूर्वेकडे बघा असं शोधायचं आहे का? नाही. जर MPC म्हणतंय लुक ईस्ट वापरा ॲज इट इज, तर तुम्ही सुद्धा लुक ईस्ट असंच वापरायचं आहे. MPCच्या ऑफिशियल सिलेबसमध्ये तुम्ही जाऊन पहा, ती जी स्क्रीनशॉट आणलाय तो मुद्दाम स्क्रीनशॉट आणलाय, मी टाईप नाही केलेलं ते. तर यासाठीच आहे की तुम्हाला समजावं की भरपूर साऱ्या PSRमध्ये अशा गोष्टी आहेत ज्याचे इंग्लिशमधील नावच तुम्हाला ॲज इट इज यूज करावी लागणार आहेत. ठीक आहे. सो लुक ईस्ट, आता ही लुक ईस्ट पॉलिसी कशा संदर्भात आहे आणि त्याचं जे करंट अफेअर आहे, म्हणजे लुक ईस्ट ज्यावेळेस सिलेबस डिझाईन केला तेव्हापासून आता चेंज झाला आहे, पण त्यांनी तो काही चेंज केला नाही MPCने, तो ॲज इट इज ठेवला. बट लुक ईस्टचं नाव आता ॲक्ट ईस्ट झाले, ॲक्ट ईस्ट एशिया पॉलिसी. सो कशा प्रकारे इंडियाची लुक ईस्ट किंवा ॲक्ट ईस्ट पॉलिसी आहे त्याच्याबद्दल स्टडी करायचं आहे. सो पॉलिसीबद्दल आहे. आणि चौथा पॉईंट आहे त्याच्यामध्ये दिला आहे, चौथा पॉईंट काय दिला बघा, प्रादेशिक सहकारातील अडथळे. सो त्यांनी सांगितलं इथे सिलेबसमध्ये अशा 4 पॉईंट येण्याचे फार महत्त्वाचे रिझन आहे. काय सांगितलं, अगोदर एक संघटना पहा, त्या संघटनेचं आत्तापर्यंत काय काम केलं ते बघा आणि त्याच्यामध्ये खरंच पोटेन्शियल आहे का पुढं काम करण्याचं. मग त्या संघटनेमध्ये आर्थिक बाबी तपासा, कारण का आपल्याला आर्थिक गोष्टींच्यावरती डिपेंडंट ठेवायचं की पुढं पोटेन्शियल आहे की नाही. त्यानंतर मग त्या संदर्भात भारताने कोणती धोरणे घेतले ते तपासा आणि मग याच्यामधील अडथळे काय ते तपासा. सो प्रादेशिक सहकार्यामधील अडथळे, सो अडथळे काय ते बघायचं. आता यांनी अडथळ्यामध्ये सुद्धा स्पेसिफिक अडथळे दिलेले आहेत, कोणते कोणते आहेत सगळे लिहायचे नाही किंवा सगळे आपल्याला स्टडी करायचे नाही, त्याच्या स्पेसिफिक दिलेले. एक, नदीच्या पाण्याच्या विवाद, ज्याला आपण नदी जल वाटप किंवा नदी जल विवाद असं म्हणतो. ठीक आहे. नदी जल पाणी वाटप, यस, पाणी वाटप वाद किंवा विवाद. त्यानंतर काय, अनाधिकृत सीमा स्थलांतर, क्रॉस बॉर्डर मायग्रेशन ज्याला आपण म्हणतो, अनाधिकृत इथे इलिगल क्रॉस बॉर्डर मायग्रेशन आहे. त्याचबरोबर मानववंशीय संघर्ष, इथनिसिटी आणि उठाव, त्यांच्या संदर्भातील कन्फ्लिक्ट्स असतील, काही मोमेंट्स असतील आणि सीमावाद. सो त्याचे 4 पॉईंट त्यांनी दिलेले आहेत. या प्रादेशिक सहकार्यामध्ये सुद्धा अडथळ्यामध्ये 4 अडथळे त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे. कोणते आहेत ते 4 अडथळे? एक, जलवाटप किंवा जल वितरण वाद. पण ह्या कोणते जल वितरण? नदी जल. ह्या कोणत्या नद्या? क्रॉस बॉर्डर, सीमापार असलेल्या नद्या. ठीक आहे. दुसरं काय त्यांनी सांगितलंय? वंश वाद आणि उठाव, वंश आधारित, मानववंशीय म्हणजे इथनिसिटी बेस म्हणतो आपण त्याला. तिसरं काय सांगितलं त्यांनी? इलिगल क्रॉस बॉर्डर ICB म्हणजे अनधिकृत स्थलांतर. आणि चौथं काय सांगितलंय ते म्हणजे सीमावाद, बॉर्डर कन्फ्लिक्ट, जसं की गलवानमध्ये झालं, जसं की POKमध्ये युद्ध झालं होतं. सो अशा पद्धतीने हे 4 सिलेबसचे टॉपिक्स आहेत ह्याच्या सब, आणि त्याच्या 4मध्ये ह्या चौथ्या पॉईंटमध्ये हे पुन्हा सब 4 टॉपिक आहे. हे टॉपिक तुम्हाला स्टडी करायचे आहेत इंडिया साऊथ एशियामध्ये, त्या पॉईंटमध्ये, त्या सिलेबसमध्ये, इंडिया आणि दक्षिण आशिया. सो सिलेबस समजला एकंदरीत काय आहे. पण मला सांगा, आता सपोज मी प्रश्न विचारला की 2 नदी जल वितरणासंदर्भात साऊथ एशियामध्ये काय वादविवाद आहे ते स्पष्ट करा. आता तुम्हाला जर इंडिया पाकिस्तान रिलेशन माहीत नसतील तर तुम्हाला ते इंडस वॉटर ट्रीटी काय माहिती का? नाही. तुम्हाला जर इंडिया चायना रिलेशन माहीत नसतील तर तुम्हाला ब्रह्मपुत्राबद्दल वाद काय माहिती असेल का? नाही. इंडिया बांगलादेश तुम्हाला चांगले रिलेशन माहीत नसतील तर तिस्ता पाणी वाटप करार, गंगा पाणी वाटप करार हे काय आहेत हे समजणं मुश्किल जाईल. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय की तुम्हाला याबरोबर दक्षिण आशियातील सर्व शेजारील राष्ट्रांच्या बद्दल सुद्धा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. मग त्या अनुषंगाने पहा, आपण पाहणार आहेत आता
क्वेश्चन कसे आले हे इंग्लिशमधलं आहे, ठीक आहे. आता इथे पहा या पूर्वीचे क्वेश्चन कसे आलेले आहेत, ठीक आहे. पहा पहिलं, हे काही सिक्वेन्शियली दिलेलं नाही, कदाचित खाली पण 24-25 असेल असं काही नाही. व्हॉट आर द रिझन्स फॉर लॅक ऑफ रिजननेस इन साऊथ एशिया. सगळ्यात पहिलं प्रादेशिकता, दक्षिण आशियामध्ये प्रादेशिकतेचा अभाव असण्याची कारणे काय आहेत. सिंपल आणि स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. रिजननेस, अभाव असण्याची कारणे काय आहेत. सो क्वेश्चनच प्रादेशिकतेवरती होता, सो सिलेबसच्या पहिल्याच पॉईंटवरती क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. मग त्यांनी सरळ काय प्रश्न विचारला आहे की बा साऊथ एशियामध्ये प्रादेशिकता निर्माणच झाली नाही दक्षिण आशियामध्ये, त्याचं कारण काय. दुसरा प्रश्न काय बघा, वंशिक संघर्ष आणि बंडखोरी हे दक्षिण आशियामध्ये प्रादेशिक सहकार्यासाठी प्रमुख अडथळे का ठरत आहे. ॲज इट इज स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, 2023चा क्वेश्चन आहे. सिलेबस जर व्यवस्थित केला ना सगळे क्वेश्चन टॅकल होऊ शकतात. UPSCचे PYQ आहे ते, ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न. काही वेळा आपल्याला असे दिसते की प्रादेशिक सहकार्यासाठी असलेल्या विविध अडथळ्यांमध्ये सार्कचे प्रयत्न थांबतात. की त्याने सांगितलं की एक प्रकार प्रादेशिक सहकार्य करण्यामध्ये इतके सारे अडथळे आहेत की त्याच्यामुळे सार्कमध्ये कुठल्याही प्रकारे प्रयत्न केले जात नाही. अशा अडथळ्यांच्या योग्य उदाहरणासह स्पष्टीकरण करा. म्हणजेच काय, समटाइम्स वी व्हिज्युअलाइज द सार्क्स एफर्ट्स कम टू हॉल्ट बिकॉज ऑफ व्हेरियस इम्पिडिमेंट्स टू द रिजनल कोऑपरेशन. सो प्रादेशिक सहकार्यासाठी खूप सारे अडथळे, त्याच्यामुळं सार्कमध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याला एक प्रयत्न चालताना दिसत नाही, थांबले जातात. त्याच्या अनुषंगाने उदाहरणासह आता मला सांगा, सरळ विचारलं की प्रादेशिक सहकार्यामध्ये अडथळे काय. अडथळे 4 तर सिलेबसमध्ये दिलेले आहेत ना, हे 4 जरी लिहिले तर तुमचा पॉईंट संपला ना, क्वेश्चन संपला. सेम क्वेश्चन आहे, सेम टॉपिक प्रिपेअर करायचा आहे. एकदा सगळे अडथळे प्रिपेअर केले का पूर्ण तो 4 नंबरचा सिलेबसचा पॉईंट कव्हर होतोय, ठीक आहे. नेक्स्ट, सार्क प्रदेशात व्यापाराचे प्रमाण कमी असण्याची कारणे स्पष्ट करा. साप्ता सिलेबसचा 3 नंबरमधला 2 नंबरचा पॉईंट, की कशा प्रकारे जे काही मुक्त व्यापार धोरण आहे त्याच्या मर्यादा काय आहे किंवा ते सक्सेसफुल ठरलं नाही. म्हणजेच काय, सार्कचे जे प्रदेश आहे त्याच्यामध्ये व्यापाराचं, एकमेकांमध्ये व्यापाराचं, आंतरराज्यीय व्यापाराचं, आंतरदेशीय व्यापाराचं प्रमाण फार कमी आहे. ते का असं सांगा, ठीक आहे. सरळ कारणे विचारल्यात. पुढचा प्रश्न पहा काय, दक्षिण आशियातील सदस्य राष्ट्रामध्ये अधिक मोठे आर्थिक सहकार्य, पुन्हा एकदा आर्थिक सहकार्यावरती क्वेश्चन आला, साध्य करण्यासाठीच्या मार्गांवर आणि साधनांवरती चर्चा करा. असे कोणते मार्ग आहेत, अशी कोणती साधनं आपल्याजवळ उपलब्ध आहेत की त्याच्यामुळे ह्या दक्षिण आशियातील सदस्य राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य घडून येऊ शकतं. सिंपल आणि स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. नेक्स्ट, दक्षिण आशिया जगातील राजकीय म्हणजे पॉलिटिकल आणि आर्थिकदृष्ट्या सर्वात कमी एकात्मिक प्रदेश आहे. सगळ्यात लिस्ट इंटिग्रेटेड, लक्षात ठेवा, लिस्ट इंटिग्रेटेड. प्रश्न पहा, प्रश्न सेम आहेत सगळे, तुम्हाला लक्षात येईल. प्रश्न फक्त फिरून विचारलेत, अदरवाईज सगळ्या प्रश्नांची उत्तर जवळ सेम आहेत, फक्त त्या अनुषंगाने ते मोल्ड करायचे आहेत, ठीक आहे. प्रश्न काय सांगितला की राजकीयदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या पाहायला गेलं तर त्या दक्षिण आशियाचं प्रादेशिकीकरण झालेलं नाही, रिजनल इंटिग्रेशन एकात्मता झालेली नाही. त्याला कारण काय, जे अडथळे तेच कारण आहेत ना, समजून घ्या, तीच कारणं आहेत. मग तेच अडथळे, तेच उत्तर लिहायचं, फक्त वेगळ्या पद्धतीने लिहायचं, दॅट्स इट. सार्क प्रदेशात व्यापाराचे प्रमाण कमी असण्याचे कारणे. पुन्हा एकदा 20ला क्वेश्चन, रिपीट क्वेश्चन हा. पुन्हा एकदा, दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्राच्या विकासामधील अडथळे. पुन्हा एकदा सार्क किंवा साप्ता म्हटलेले सिलेबसचा पॉईंट नंबर 2. सो त्या टॉपिकमधला तर कशा पद्धतीने त्याच्यामध्ये काय अडथळे, पुन्हा ते 4 अडथळे येणार आहेत किंवा त्याच्या पलीकडे अजून काही अडथळे आहेत मी सांगेल, बट ते 4 तर तुम्हाला शॉर्ट माहिती ना, जे सिलेबसमध्ये दिलेले आहेत. पुढे काय बघा, दक्षिण आशियामध्ये प्रादेशिक सहकार्यासमोर असलेल्या अडचणी किंवा आव्हाने कोणती आहेत. 2015 क्वेश्चन, सेम तोच क्वेश्चन रिपीट होतोय, लक्षात घ्या. पुन्हा काय बघा आता, सीमापार दहशतवाद, क्रॉस बॉर्डर टेररिझम दक्षिण आशियातील शांतता आणि सुरक्षिततेच्या उपलब्धीमध्ये कसा अडथळा निर्माण करत आहेत किंवा आणत आहे. सो हा एक नवीन पॉईंट त्यांनी इंट्रोड्यूस केला आणि त्याच्यामध्ये सुद्धा सगळं ॲन्सर नवीन नाही, लक्षात ठेवा. त्यांनी फक्त काय सांगितलं की ऑलरेडी ज्या काही शांतता आणि सुरक्षितता दक्षिण आशियामध्ये मेंटेन राहावी या दृष्टिकोनातून जे काही उपलब्धी आहेत त्याच्यामध्ये अडथळा आणतोय. म्हणजेच काय, त्यांचं असं म्हणणं आहे की खूप सारे अडथळे आहेत, खूप सारे अडथळे ऑलरेडी आहेत, परंतु आपल्याला आणखीन एक अडथळा निर्माण करतोय, ते म्हणजे क्रॉस बॉर्डर टेररिझम, सीमापार दहशतवाद किंवा सीमापार आतंकवाद. मग कशा पद्धतीने तो आहे ते प्रूव्ह करा. आता बघा, याच्यात 2-3 याच्यात फॅक्टर काय येणार आहे. पहिला, आपल्या सीमा
चा वाद आहे, त्याच्यामुळे त्या पोरस आहेत, छिद्रित आहेत. ठीक आहे, म्हणजे काय त्याच्या पोरस आहेत म्हणजे काय, फेन्सिंग केलेलं नाही, त्याला कुठे बांधकाम केलेलं नाही, त्या सहज क्रॉस करण्यासारख्या आहेत. प्लस दुसरं काय, इलिगल क्रॉस बॉर्डर, मग अशी कसं सांगितलं आपण, अनधिकृत सीमापार एक प्रकारे मायग्रेशन, यस, आणि टेररिझम, पाकिस्तानची पॉलिसी. सो हीच कारणं आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट, विविध मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्या मतभेद असूनही सिंधू जल करार, पुन्हा जलवरती आलं, मी सांगितलं होतं ऑलरेडी, जल करार दोन्ही देशांमध्ये क्वेश्चन येतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पठाणकोट घटनेच्या त्यावेळेस पठाणकोट इन्सिडेंट झाला होता, उरी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्यामुळे तो त्या वर्षीचा करंट अफेअरचा क्वेश्चन आला होता. सो पठाणकोट घटनेच्या प्रकाशात पाकिस्तानकडे असलेल्या भारताच्या परराष्ट्र धोरणातील बदलावर चर्चा करा. सो पठाणकोटच्या पर्स्पेक्टिव्ह नंतर भारताने पाकिस्तानकडे बघण्याचा जो परराष्ट्र दृष्टिकोन आहे तो कशा पद्धतीने बदलला याच्यावरती चर्चा करायची, म्हणजे शिफ्ट इन फॉरेन पॉलिसी असं म्हटलेलं त्याला, शिफ्ट इन फॉरेन पॉलिसी. आता ज्यावेळेस तुम्ही परराष्ट्र धोरण हा टॉपिक स्टडी करणार आहे त्यावेळेस निश्चितच हा पॉईंट स्टडी करणार आहे, कारण त्याच्यामध्ये एक CC पॉईंट आहे, म्हणजे त्याला कंटिन्युटी आणि चेंज म्हणतात, सततता आणि बदल. म्हणजे भारताचे परराष्ट्र धोरण हे स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये त्याच्यामध्ये एक सातत्य पण आहे आणि एक बदल पण आहे. तो सातत्य आणि बदल काय आहे तो प्रत्येक राष्ट्राच्या संदर्भात आपल्याला स्टडी करायचा आहे, तोच इथं तुम्हाला वापरता येऊ शकतो. ठीक आहे, आणि बिलीव्ह मी याच्यासाठी सुद्धा एक आर्टिकल आलं होतं ऑलरेडी मेन्सच्या अगोदर, आणि त्या एडिटोरियलवरतीच क्वेश्चन होता डायरेक्टली, त्या एडिटोरियलमध्ये सगळे ॲन्सर सॉल्व्ह होत होते, एंटायर ॲन्सर सॉल्व्ह होत होते एका एडिटोरियलमधून. नेक्स्ट, नदीच्या पाण्यावरून होणारे वाद हे भारत आणि त्याच्या शेजारी राष्ट्रांदरम्यानच्या संघर्षाचे एक प्रमुख कारण आहे. वादाचे स्रोत ओळखा, हे वाद कशामुळे आहे आणि याच्या उपचारात्मक उपाय सुचवा. ठीक आहे, सो एक स्टेप ते हे क्वेश्चन अगोदरचे लक्षात ठेवा 2015चे. आत्ता 2023चे 22चे क्वेश्चन तर स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, की सरळ सरळ विचारलेले प्रश्न की कशा पद्धतीने वाद काय आहेत, नदी जलविवाद आधी. ह्या वर्षी लक्षात ठेवा, याच वर्षी भारताने इंडस वॉटर ट्रिटी, म्हणजे ज्याला सिंधू नदी पाणी वाटप करार म्हणतो आपण, तो भारताने रद्द बातल केलेला आहे. ॲक्च्युली त्याला वर्ड रद्द बातल नाही आहे, का सांगतो, मराठीमध्ये त्याचं मिनिंगच नाही सापडते, बट इंग्लिशमध्ये सांगायचं झालं की सस्पेंड केला आहे. ठीक आहे, पूर्ण बंद करण्याचा अधिकार त्यांना पण नाही, कारण त्या करारात कुठे कोणालाही त्या करारातून बाहेर पडण्याची काय प्रक्रिया असेल ते लिहिलेलंच नाही. त्याच्यामुळे तो ॲबेसेन्समध्ये टाकलेला आहे, म्हणजे संशयात्मक टाकलेला आहे, किंवा माहीतच नाही कोणाला त्याच्याबद्दल काय होईल, की पण आम्ही फॉलो नाही करणार मात्र हे नक्की आहे, म्हणून मी तो शब्द वापरला, रद्द बातल केला आहे. ठीक आहे, नेक्स्ट, भारतीय भूभागावरती चुकीचा दावा करणाऱ्या नेपाळी नकाशाच्या अलीकडील प्रकाशनाच्या संदर्भात भारत नेपाळ संबंधाच्या भविष्यातील संभाव्यतेवरती चर्चा करा. आता तुम्हाला वाटते तर क्वेश्चन भारत नेपाळवरती, रॉंग. क्वेश्चन आहे चुकीचा दावा कशाच्या बाबतीत, नकाशामध्ये जो चुकीचा दावा केलेला आहे भूभागावरती, लिंपू दर्या असेल, लिपू लेक असेल त्याच्या संदर्भात, म्हणजेच क्वेश्चन कशावरती आहे, सीमावाद. हे समजलं ना तर उत्तर लिहिता आहे, नाही तर सगळं लिहून बसतील नेपाळचं, इंडिया नेपाळ एटसेट्रा, इंडिया नेपाळ मधेशीबद्दल लिहितील. ठीक आहे, रोटी बेटी का रिलेशन लिहितील, भरपूर काही लिहितील सगळं, परंतु जो मुद्दा आहे मूळ तो राहून जाईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारत आणि भूतानमधील शाश्वत शांतता आणि मैत्रीचा करार अधिक व्यावहारिक, वास्तववादी, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यांसह सुधारित करण्याची आवश्यकता आहे, भाष्य करा. ठीक आहे, सगळ्यात 2017मध्ये सर्वप्रथम प्राईम मिनिस्टर व्हिजिटला गेले होते. ठीक आहे, भूतानच्या, त्यामुळे हा क्वेश्चन आला होता, त्या कंटेक्समध्ये होता. सो इंडिया भूतानचे रिलेशन विचारलेले आहेत. आता तुम्ही म्हणसान सर आता इथे कुठे काय कोणत्या कशाचा उल्लेख आहे, समजून घ्या. इंडिया भूतानचे रिलेशन त्यावेळेसच का विचारले गेले, 2016ला काय झालं होतं, डोकलाम क्रायसिस, 15-16ला. ठीक आहे, सो डोकलाम क्रायसिस कोणासंदर्भात आहे, इंडिया, भूतान आणि चायना, हे तिघांचा ट्रायंग्युलर पार्ट आहे डोकलाम प्लॅटू, त्याच्या कंटेक्समध्ये तो क्वेश्चन होता. तो पुन्हा एकदा कुठे येतो, सीमावादामध्ये येतो. भारत आणि बांगलादेशमध्ये जलसहकार्य, हायड्रो कोऑपरेशन साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या पावलांवरती चर्चा करा. का कोणती पावलं उचलली गेली पाहिजे जेणेकरून इंडिया आणि बांगलादेशमध्ये हे जल सहकार्य साध्य होईल. पुन्हा एकदा त्याच्यावरती क्वेश्चन आहे, जलसहकार्य. भारत म्यानमार आणि भारत बांगलादेश सीमेवरील वांशिक संघर्ष सांगितलं, बरेच वर्ष झाले वांशिक संघर्षावर क्वेश्चन नव्हता, वार्षिक संघर्षावरती क्वेश्चन आला. त्याचबरोबर सीमापार स्थलांतरावरती पण क्वेश्चन आहे, त्याच क्वेश्चनमध्ये दोन याच्यावर क्वेश्चन आहे, सीमेवरील वांशिक संघर्ष प्लस सीमापार स्थलांतर.
संक्षिप्त विश्लेषण करा. ते दोन्ही कन्सर्न ॲट अ टाइम विचारलेले आहेत. त्यानंतर जल राजकारणाचा हायड्रोपॉलिटिक्स भारत बांगलादेश संबंधावर होणारा परिणाम विश्लेषित करा. क्वेश्चन असा आहे का भारत बांगलादेशच्या संबंधावरती विश्लेषण करा? नाही. जल राजकारणाचा काय संबंध आहे क्वेश्चन समजून घ्या. तो क्वेश्चन कुठून येतो हे समजून घ्या. तो क्वेश्चन कोणत्या कंटेक्समध्ये विचारला समजून घ्या. त्यासाठी कोणत्या ब्रेनमधली कोणती फाईल ओपन केली पाहिजे सिलेबसमधली ती समजली पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, शेजारील राष्ट्रांशी संबंध सुधारून ईशान्य भारतातील वांशिक संघर्ष आणि बंडखोरी अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करता येते किंवा त्याचे व्यवस्थापन करता येते. योग्य उदाहरणं देऊ. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, जर तुम्हाला उत्तर भारतातील जे वांशिक संघर्ष चालू आहे किंवा जी बंडखोरी चालू आहे ती जर चांगल्या प्रकारे त्याचे व्यवस्थापन करायचं असेल तर तुम्हाला शेजारील राष्ट्रांशी चांगले संबंध सुधारावे लागतील. सो रोल ऑफ नेबर इन टॅकलिंग द चॅलेंजेस असोसिएटेड विथ द इथनिक कन्फ्लिक्ट्स अँड द इन्सर्जन्सी. क्वेश्चन्स इज सेंटरिंग अराउंड द इथनिक कन्फ्लिक्ट्स अँड द इन्सर्जन्सी. सो अडथळ्यावरती क्वेश्चन आहे, पण त्यासाठी तुम्हाला शेजारील राष्ट्रांशी चांगले संबंध ठेवावे लागतील. हे त्याच्यामधलं ट्रिक आहे किंवा हा फिरवलेला क्वेश्चन आहे. समजलं? बट क्वेश्चन त्याच पॉईंटवरती आहे, समजून घ्या. पुन्हा एकदा बघा, भारताच्या ईशान्येकडील प्रदेशावरती मी लिहिले, आता पूर्वेकडे पहा, ज्यांना लिहायचं त्यांनी लिहा. अदरवाईज लुक ईस्ट लिहिलं तरी चालेल, जे की तुम्ही पाहिलं लुक ईस्ट यांनी सुद्धा त्याच्यामध्ये तेच लिहिलेलं आहे. धोरणाचे परिणाम काय आहेत? ठीक आहे. भारताच्या ईशान्येकडील प्रदेशात अवैध सीमापार स्थलांतराच्या परिणाम. सो हे समजलं, इथं सांगायची गरज आहे मला नाही. आत्तापर्यंत क्वेश्चन आला नव्हतं त्याच्यावरती, पण ह्यावेळेस आला. लुक ईस्ट लक्षात ठेवा. आता जरी तुमच्या एक्झाममध्ये क्वेश्चन आला तरी लुक ईस्टवर येण्याचे चान्सेस 5%, 95% चान्सेस येण्याचे ॲक्ट ईस्ट. आता याचं कसं करणार तुम्ही मराठीमध्ये? पूर्वेकडील कृती नाही होत. सो म्हणून ते लुक ईस्ट आहे, त्याच्या जागी तसंच ठेवायचं आहे आणि ॲक्ट ईस्ट म्हणायचं आहे त्याला. ठीक आहे. भारताच्या ईशान्येकडील प्रदेशात अवैध सीमापार स्थलांतराच्या परिणामांवरती चर्चा करा. 2022चा क्वेश्चन डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येतात, लक्षात ठेवा. तुम्हाला त्यासाठी तयार राहावं लागणार आहे. भारताच्या लुक ईस्ट धोरणाचे पूर्वेकडे कृती करा. ॲक्ट ईस्ट धोरणात रूपांतरित होण्याच्या सामरिक किंवा धोरणात्मक परिणामावरती चर्चा करा. सो त्यांनी सरळ सरळ काय विचारले, लुक ईस्टचं रूपांतर ॲक्ट ईस्टमध्ये झालेलं आहे. याचे धोरणात्मक परिणाम काय आहे ते लिहा. धोरणात्मक परिणाम, सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड, बट क्वेश्चन त्याच पॉईंटवरतून आहे. ठीक आहे. नंतर इंडो पॅसिफिकच्या कल्पनेला भारत कसा प्रतिसाद देत आहे. आता हे आउट ऑफ द ब्ल्यू क्वेश्चन होता. हा ॲक्च्युली क्वेश्चन असा होता की हा कुठं पुट करायचा याचा थोडासा संभ्रम होता की हा नेमका कोणत्या सेक्टरमध्ये येईल क्वेश्चन. हा क्वेश्चन मेजर पॉवर्स म्हणजे महासत्तांच्या संदर्भात पण येतो, महासत्ता. ठीक आहे. हा प्रश्न दक्षिण आशियाच्या संदर्भात का येतो, कारण का दक्षिण आशियाची जी सागरिक सीमा, दक्षिण आशियाची जी सागरी सीमा आहे त्या सागरी सीमा कोणाला लागते, ती इंडो पॅसिफिकला लागते. सो म्हणून त्यावरती क्वेश्चन आहे. सो मी तू इथं टाकलेला आहे. बऱ्याच जणांनी वेगळ्या ठिकाणी टाकलेला असू शकतो, हरकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट, रोहिंग्या निर्वासितांच्या. तर रोहिंग्या प्रश्न आला का म्हणजे काय आला, वंशिक. मग क्वेश्चन कशा संदर्भात येणार आहे, स्थलांतर, मायग्रेशन, इलिगल मायग्रेशन. ठीक आहे. अनधिकृत मायग्रेशन. अलीकडील समस्येवर भारताच्या भूमिकेचे मूल्यांकन करा, की भारताची त्याच्यावरती भूमिका काय. त्या वर्षी न्यूजमध्ये होता म्हणून तो क्वेश्चन होता, लक्षात ठेवा. पॉईंट सेम आहे. पण ईशान्य भारतातील स्थानिक लोकांच्या चिंतांच्या प्रकाशात, जे आपल्याकडे ईशान्य भारतातील लोक आहेत नॉर्थ ईस्टमधील, त्यांच्याकडे त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी लुक ईस्ट धोरणाचे महत्त्व सांगा. पण क्वेश्चन काय, लुक ईस्ट धोरणाचे महत्त्व हाच क्वेश्चन आहे ना. भले त्यांचा पर्स्पेक्टिव्ह होते, त्यांचे 4 पॉईंट येतील, तुम्ही लुक ईस्टचे महत्त्वाचे 8 पॉईंट तयार केलेले तर 4 पॉईंट हेच आहेत ना, समजून घ्या. नेक्स्ट, भारताच्या लुक ईस्ट धोरणाच्या आशा आणि आकांक्षा, होप्स अँड ॲस्पिरेशन्स काय आहे, म्हणजेच त्याचं महत्त्व लिहायचं ना. भारत त्याच्यातून काय साध्य करू इच्छितो, भारताचा त्या धोरणामागचा उद्देश काय आहे, भारत ते कशासाठी करत आहे, भारताने ते केल्यावर काय परिणाम होतील, भारताचे त्या धोरणाचे आशा अपेक्षा काय आहेत, हे सगळ्या प्रश्नांची उत्तर सेम आहे. ऑब्जेक्टिव्ह लिहा. व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह, त्याचे उद्दिष्ट काय हे लिहा. हे ज्याला समजलं ना, आता ऑब्विसली हे कसं समजतं, हे तुम्ही त्या पद्धतीने नॉलेज गेन केलेलं असलं पाहिजे, त्या पद्धतीने PYQ ॲनालिसिस केलं पाहिजे. तेच तर माझं काम आहे, हे सगळे प्रश्न एका ठिकाणी कोलॅब करणं आणि त्या पद्धतीने लिहिणं किंवा त्या पद्धतीने तुमचं प्रिपरेशन करून घेणं. नेक्स्ट, आसियान. ऑलरेडी मी सांगितलं होतं. आता आसियान 2 ठिकाणी येतं, बट क्वेश्चन बिमस्टेकवरती पण होता म्हणून तो मी इथं पिक केलेला आहे.
आशियान आहे ना, हा रिजनलायझेशन पेपर 2च्या पार्ट 1मध्ये पण येतो प्रादेशिकीकरणामध्ये. बट ॲट द सेम टाइम बिमस्टेक हा बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह होतो की दक्षिण आशियामध्ये मोडलेला आहे मी. इतर प्रादेशिक समूहाबरोबर भारताने वाढलेल्या लक्ष्याच्या प्रकाशात सार्कच्या भवितव्यावरती चर्चा करा. क्वेश्चन सार्कवर इथं समजून घ्या, म्हणून हा प्रश्न विचारला. क्वेश्चन आशियान किंवा बिमस्टेकवरती नाही आहे. प्रश्न काय सांगतोय की आशियान आणि बिमस्टेक सारख्या जे प्रादेशिक समूह आहे त्याच्याबद्दलचं महत्त्व वाढत चाललंय. या अनुषंगाने सार्कच्या भवितव्यावरती काय परिणाम होतील. प्रश्न सार्कच्या भवितव्यावरती सिलेबसचा डायरेक्ट पॉईंट आहे, कामगिरी सार्कची आणि भवितव्य. फार सोपं आहे सिलेबस, लक्षात ठेवा. PSR फार सोपा सब्जेक्ट आहे, फार सोपं करायला. ठीक आहे. नेक्स्ट, भूतान ऐतिहासिकदृष्ट्या भारताचा मित्र राहिला आहे, परंतु चीन भूतान सीमा संबंधित समस्या भारतासाठी सुरक्षेचा मुद्दा बनल्या आहेत. चीन भूतान सीमा वाद संदर्भात क्वेश्चन डायरेक्टली सांग. तेच 4 पॉईंट आहेत, तेच 5 पॉईंट आहेत, त्याच्यावरती नोट्स तयार केल्या, त्याच्यावरती मी शॉर्ट नोट्स तुम्हाला देणार आहे आणि त्या कशा तयार करायचे ते पण मी ह्याच लेक्चरमध्ये तुम्हाला थोड्या वेळा सांगणार. जस्ट स्टे ऑन. तिथे तुम्हाला लक्षात येईल की ते एक आधी एडिटोरियल करा, त्याच्या व्यवस्थित नोट्स काढा, तुम्ही रेडी ते 4 पॉईंट्सला. कोणताही प्रश्न येऊ द्या, किती मार्काला येऊ द्या, 10 मार्काला, 15 मार्काला, 20 मार्काला येऊ द्या, यू आर रेडी फॉर इट. ठीक आहे. फक्त हे काय ना, स्मार्ट वर्क याला म्हणतात की क्लब करा, आयडेंटिफाय करा, चांगले एडिटोरियल शोधा आणि मग त्याचे नोट्स काढा, तेच वारंवार तयार करा आणि त्याच पद्धतीने जाऊन लिहा. ऑटोमॅटिक मार्क्स येतील, ऑटोमॅटिक तुमचा सिलेबस कव्हर झालेला असेल, ऑटोमॅटिक तुम्हाला कॉन्फिडन्स आलेला असेल की माझं कव्हर्ड आहे चांगल्या पद्धतीने. आणि इथेच पहा ना, एवढे प्रश्न केले, तुम्हाला असं वाटतं का IR मध्ये जो एक पहिला पॉईंट आहे, म्हणजे GS2 मध्ये एक जो सिलेबसचा IR पॉईंट आहे आपल्या, त्या IR मध्ये एक पॉईंट आहे पहिलाच, भारत आणि शेजारील राष्ट्रांचे, भारताचे शेजारील राष्ट्रासोबतचे संबंध, इंडिया आणि इट्स नेबरहुड म्हणून भारत आणि शेजारील राज्य. सो ऑटोमॅटिक तो प्रिपेअर होईन असं वाटत नाही की तुम्हाला. येस, डेफिनेटली. ठीक आहे. नेक्स्ट, घनिष्ठ संबंध असूनही गुंतवणूक आणि आर्थिक वर्चस्वामुळे श्रीलंकेतील चीनच्या वाढत्या प्रभावामुळे श्रीलंकेसोबतच्या भारताच्या संबंधामध्ये तणाव दिसून आला आहे. क्वेश्चन आर्थिकचे समजून घ्या. गुंतवणूक आणि आर्थिक सांगितलं, प्रादेशिक मुक्त व्यापार करारामध्ये प्रादेशिकता त्याच्या टॉपिकवरती क्वेश्चन आहे. बट ॲट द सेम टाईम हा क्वेश्चन यासाठी पण होता की इंडिया श्रीलंका रिलेशनमध्ये स्ट्रेन आले होते 2023 साली. त्याला मेजर कारण होतं की 2020 ते 22च्या दरम्यानमध्ये जे आपला कोविड होता, त्या कोविडमध्ये मोठ्या प्रमाणात श्रीलंकेचं नुकसान झालं होतं, आर्थिक नुकसान, कारण श्रीलंका ही टुरिझम ओरिएंटेड आहे. सो त्या कोविडमध्ये त्यांची इकॉनॉमी पूर्णपणे कोलॅप्स झाली होती आणि त्यावर्षी त्यांचं इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन म्हणा, इकॉनॉमिक कोलॅप्स म्हणा, त्या वर्षी 2023 साली मी या अगोदर ज्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवत होतो त्या वर्षी 2023 साली हा क्वेश्चन मी जूनमध्ये शिकवला होता. अजूनही त्याचे रेकॉर्डिंग्ज अवेलेबल आहेत, सगळे मेल वगैरे आपल्याकडे अवेलेबल आहेत, तुम्ही चेक करा जाऊन. तोच क्वेश्चन शिकवला होता मी आणि तोच क्वेश्चन ऑगस्टच्या जी सप्टेंबर ऑगस्टमध्ये एक्झाम झाली त्या क्वेश्चनमध्ये, त्या पेपरमध्ये UPSCच्या ॲज इट इज क्वेश्चन आलेला आहे, ॲज इट इज मुलं आपले लिहून आलेले आहेत. दॅट्स द ब्युटी ना, की तुम्ही इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर हे नक्की प्रेडिक्ट करू शकता की सिलेबस काय आहे, त्याच्यावर क्वेश्चन कोणते विचारले जातात ते, त्याच्यानुसार करंट अफेअरमध्ये सध्या आता काय चालू आहे त्या बेसिसवरती तुम्ही नोट्स प्रिपेअर करा आणि फायनली त्या नोट्स लिहून या. इट्स ऑल डन. दॅट्स द वॉट प्रिपरेशन इज. तुम्हाला असं वाटतं पुस्तकं घेऊन बसायचं, कोणीतरी नोट्स द्यायच्या, टेलिग्रामवरती चालू आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये, कोणीतरी 100 रुपयात कोर्स लॉन्च करते, ते घ्यायचं, वाचायचं, झालं नाही. इट शुड बी स्ट्रॅटेजिक, इट शुड बी स्मार्ट वर्क, इट शुड बी बेस्ड ऑन युअर एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन. नुसतं नाव लिहून चालत नाही आहे की आमच्याकडं एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन करून घेतलं जाईल, ते ॲक्च्युली करून घेतलं गेलं पाहिजे, त्यासाठी त्यांना कळलं पण पाहिजे. असू द्या. म्यानमारसोबतच्या मुक्त हालचाल व्यवस्थेचे, मुक्त हालचाल म्हणजे काय, फ्री मोमेंट रिजिम. फ्री मोमेंट म्हणजे काय, एक विजा लागत नव्हता एक ठराविक अंतर सीमेच्या इकडे तिकडे जायला, कारण का इथनिसिटी सेम होती, वंशिकता सेम होती, सेम टाईपचे लोक होते. भारतीय सरकारने उच्चाटन केल्यामुळे ईशान्येकडील प्रदेशाच्या जटिल वांशिक राजकीय गतिशीलतेवरती कॉम्प्लेक्स इथनो पॉलिटिकल डायनॅमिक्स होणाऱ्या परिणाम. पहा क्वेश्चन कुठे पुन्हा एकदा, वांशिक राजकीय गतिशीलतेवरती परिणाम काय होते दिल्या, की त्यांनी सांगितलं एक प्रकारे भारताने जी फ्री ट्रेड रिजिम होती, मुक्त हालचाल पद्धती, ती बंद केली, त्याच्यामुळे होणाऱ्या वांशिक आणि राजकीय परिणामावरती चर्चा करा. कारण का ते समान वंशाचे लोक आहेत. म्हणजे उदाहरण काय आहे, सिम्पल, हे काय मुक्त रिजिम समजून घ्या काय म्हणजे. लेट सपोज काय आहेच, ठीक आहे,
सो अशा पद्धतीने आपला नॉर्थ ईस्ट आहे, एवढा कॉर्नर नाही आहे बट समजून घ्या, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपला नॉर्थ ईस्ट आहे. मग ह्या नॉर्थ ईस्टमध्ये ही जी बॉर्डर आहे ती म्यानमारची बॉर्डर आहे. मग ह्या म्यानमारच्या बॉर्डरवरती दोन्ही साईडला राहणारे लोक कुठेतरी नातेवाईक आहे, सेम त्यांचा वंश आहे, सेम वंशिकता आहे, नातेवाईक आहे आपले, ठीक आहे, भावकी असं समजा. मग गव्हर्नमेंटने काय केलं की याला जायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी वापस यायचं आहे, किंवा बरेचसे लोक इकडं राहतात, इकडं शेती करतात, इकडं राहतात, इकडं शेती करतात, तर त्यांच्यासाठी एक फ्री ट्रेड रिजिम ह्या रिजनवरती अप्लाय केली होती की तुम्ही बॉर्डरच्या ह्या साईडला दोन्ही साईडला जाऊ शकता, एक ठराविक 10-15 किलोमीटर वटेवर जाऊ शकता, हरकत नाही, त्याला कोणतंही बंधन नाही. मग ही जी रिजिम आहे ती आता बंद केली. त्याच्यामुळं कशा प्रकारे ह्या वंशामधील असणारे लोक हे नाराज झाले, कारण त्यांची आता असुलभता झाली, त्यांना सोपं नाही राहिलं जगणं तिथं, ठीक आहे. सो त्याचा काय परिणाम होऊ शकतो राजकारणावरती, वांशिकतेवरती एटसेट्रा, त्याचा क्वेश्चन विचारलेला आहे त्या कंटेक्समध्ये, ठीक आहे. नेक्स्ट, सो दॅट्स ऑल अबाउट इट. सो अशा पद्धतीने हे सारे क्वेश्चन आहे आणि हे सारे क्वेश्चन पाहिल्यानंतर मला असं वाटतं कोणीही हा निष्कर्ष काढू शकतो की सिलेबसच्या बाहेर जायची गरज नाही. सिलेबस प्रिपेअर करा, पुन्हा एकदा रिपीट करतो ही गोष्ट, सिलेबस पहा, त्याचं डिकोड करा व्यवस्थित, PYQचं ॲनालिसिस करा, त्याच्या बेसिसवरती हे प्रिडिक्ट करा की क्वेश्चन कसे येतात ते, त्याच्या बेसिसवरती करंट अफेअरमध्ये काय चालू आहे, मग त्यापैकी कोणता क्वेश्चन येऊ शकतो त्याच्या नोट्स तयार करा आणि त्या नोट्स डायरेक्ट जाऊन लिहून या, ही स्टेप फॉलो करा. आता माझं काम काय आहे, ह्या 6 स्टेपमध्ये 4 स्टेप 5 स्टेपमध्ये मी तुम्हाला हेल्प करणार आहे. म्हणजे तुम्हाला PYQ डिकोड करायला शिकवणार आहे, सिलेबस डिकोड करायला शिकवणार आहे, PYQ ॲनालिसिस शिकवणार आहे, ॲन्सरचं स्ट्रक्चरिंग एटसेट्रा शिकवणार आहे, प्रेडिक्शन कसं करायचं किंवा मी कसं प्रेडिक्ट करणार आहे, भरपूर सारे प्रेडिक्टेबल क्वेश्चन्स आपण क्रॅश कोर्समध्ये घेणार आहोत. त्याच्या बेसिसवरती करंट अफेअर काय चालू आहे, त्याच्या नोट्स कशा तयार करता येतील, आणि आज तुम्हाला त्या लाईव्ह नोट्स मेकिंगमध्ये तुम्ही स्वतः नोट्स कशा बनवू शकता हे पण शिकवणार आहे. ॲट द सेम टाईम मी कशा पद्धतीने नोट्स बनवतो ही सुद्धा ट्रान्सपरन्सी असं, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स तयार होईल की मी ज्या नोट्स आणतोय त्या हवेत मनातून ChatGPTच्या नोट्स नाहीत, त्या ऑथेंटिक नोट्स आहे, त्याच तुम्हाला एक्झाममध्ये कशा रिप्लिकेट करता येतील. येते समजतं, सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड, ठीक आहे. सो लेट्स सी. मग आता या अनुषंगाने एक एडिटोरियल आलं होतं आणि हे एडिटोरियल आय थिंक नॉट मोर दॅन मे बी जून जुलै समथिंगमध्ये, जुलै ऑगस्ट, आत्ता हे जुलै ऑगस्ट जे आहे तिथे आलं होतं. आता इथून पुढं जे कोणी व्हिडिओ पाहणार आहेत त्यांनी नोटबुक घेऊन बसायचं आहे, कारण तुमचा आज हा टॉपिक इथे प्रिपेअर होणार आहे पूर्ण. पहा, ही PDF पूर्णपणे मी टाकून देईल, ठीक आहे. सो त्याच्या आपल्या ॲपवरती, त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही. पहिल्यांदा टॉपिक समजून घ्या काय, द सॉरी स्टेट ऑफ साऊथ एशियन इंटिग्रेशन. द साऊथ एशियन इंटिग्रेशन म्हणजे काय, दक्षिण आशियाची एकात्मता किंवा एकाग्रीकरण. याच्यामध्ये सॉरी स्टेट म्हणजे काय, माफीची अवस्था आहे. म्हणजेच काय की सॉरी बाबा, आम्ही सॉरी स्टेटमध्ये, आम्ही क्षमा मागतो तुमच्या, यांचं एकात्मीकरण होऊ शकत नाही, इंटिग्रेशन होऊ शकत नाही. म्हणजेच काय, त्यांच्या प्रादेशिक एकात्मितेमध्ये किंवा एकाग्रीकरणामध्ये असलेले अडथळे, इतके सारे अडथळे की आम्हाला सॉरी म्हणावं लागतं, ती स्टेट सॉरी स्टेट आहे. अशा पद्धतीने तो टॉपिक आहे, ठीक आहे. सो पहा, पहिला टॉपिक, इन द इयर सो फार, मी तुमच्यासोबत मी पण लिहिणार आहे, सोबत तुम्ही पण लिहायचं नोटबुक काढून सरळ सरळ. इन द इयर सो फार देर वेर 2 मेजर इन्सिडंट्स दॅट शुक द इंडियाज इकॉनॉमिक अँड नॅशनल सिक्युरिटी लँडस्केप. इंट्रोडक्शन आहे. आत्तापर्यंतच्या वर्षात 2025मध्ये असे काही 2 प्रमुख घटना घडल्यात की ज्याच्यामुळे इंडियाचं जे काही आर्थिक असेल किंवा राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत जे काही घटक असेल किंवा राष्ट्रीय सुरक्षेची जे काही संबंधित घटना असतील त्या अशा 2 महत्त्वाच्या घटना घडल्यात. एक, द रेसिप्रोकल टॅरिफ्स इम्पोज बाय द ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन अँड टेरर अटॅक इन पहलगाम. मी सांगितलं ना, लेटेस्ट आहे, जून जुलैमध्ये लिहिलेलं. सो लिहा, इंट्रोडक्शन फॉर साऊथ एशियन इंटिग्रेशन. सो फर्स्ट टॉपिक आहे आपलं काय, प्रादेशिक एकाग्रीकरण. एकात्मीकरण किंवा एकाग्रीकरण, ठीक आहे, किंवा त्याला प्रादेशिकीकरण असं सुद्धा म्हटलं तर रिजनलायझेशन. बट कोणत्या प्रादेशिक, दक्षिण आशिया, ठीक आहे, दक्षिण आशिया. मग त्यातला पहिला पॉईंट काय असणार आहे आपला, अर्थातच इंट्रोडक्शन. आता शॉर्टमध्ये लिहून देतोय मी, तुम्ही पूर्णमध्ये पण लिहू शकता, नोट्स म्हणून शॉर्टमध्ये पण लिहू शकता.
2 घटना घडल्या. एक, आर्थिक क्षेत्रामध्ये काय घटना होती ती? ट्रम्प टॅरिफ्स ऑन इंडिया. ट्रम्प टॅरिफ्स म्हणजे ट्रम्पनी आयात कर लादला इंडियावरती, त्याच्यामुळे आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात झाली. दुसरं काय? नॅशनल सिक्युरिटी संदर्भात आहे, राष्ट्रीय सुरक्षेच्या काय आहे ते कारण? पहलगाम अटॅक. पहलगाममध्ये दहशतवादी हमला झाला किंवा हल्ला झाला. ठीक आहे. व्हाईल दीज इव्हेंट्स मे सीन अनरिलेटेड, जरी आपल्याला असं वाटलं असलं या दोन्ही गोष्टींचा संबंध नाही, अंडरलाईंग कॉजेस अँड कॉन्सिक्वेन्सेस, त्याच्या मागची कारणं आणि त्याचे परिणाम हे दोन्ही पण हे इंटरलिंक्ड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. स्कॉलर कोण आहे? शशांक पटेल. ठीक आहे. सो त्यांचं काय म्हणणं आहे की जरी आपल्याला असं वाटलं दोन्ही गोष्टींचा संबंध काय, आणि प्रायमरी तुम्हाला क्वेश्चन पण रेज होईल आत्ता, अरे याचा काय संबंध असू शकतो? ट्रम्पने तिकडे टॅरिफ लावलेत आणि इकडून दहशतवादी हल्ला झाला, याचा काय संबंध आहे? पण ते कुठेतरी इंटरलिंक्ड आहे. ते कसं ते पहा. द अर्जंट नीड फॉर ए कॉम्प्रिहेन्सिव्ह रिजनल अप्रोच टू द सिक्युरिटी अँड इकॉनॉमिक स्टॅबिलिटी. याच्यामुळं काय दिसून येतं? आपल्याला अत्यंत गरजेचं आहे ते म्हणजे अर्जंट नीड ऑफ ए कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे सर्वसमावेशक. ठीक आहे, सार्वत्रिक म्हणा, युनिव्हर्सल, सर्वसमावेशक असा एक रिजनल अप्रोच पाहिजे, प्रादेशिक दृष्टिकोन पाहिजे. कशासाठी? सिक्युरिटी आणि इकॉनॉमीच्या स्टॅबिलिटीसाठी. म्हणजेच काय, कशा पद्धतीने हे दोन्ही इंटिग्रेटेड आहे हे तुम्हाला इथून पुढे दिसून येईल. हे जर सॉल्व्ह करायचे असेल, याच्या समस्या जर सॉल्व्ह करायच्या असतील तर तुम्हाला काय गरज, कशाची गरज आहे? प्रादेशिक दृष्टिकोनाची. कशाच्या बाबतीत प्रादेशिक दृष्टिकोन पाहिजे? सुरक्षेच्या बाबतीत आणि आर्थिक स्थिरतेच्या बाबतीत. आर्थिक, हेच कीवर्ड लिहायचेत बस. नोट्समध्ये एवढंच आलं पाहिजे, ह्याच्या बेसिसवरती तुम्ही संपूर्ण लिहिलं पाहिजे, आन्सर लिहिता आलं पाहिजे. हे झालं तुमचं इंट्रोडक्शन पूर्ण. मग तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये काय लिहिणार की नुकत्याच भारतामध्ये 2025 या वर्षात 2 घटना घडल्या, एक आर्थिक क्षेत्रात तर दुसरी ही सुरक्षेच्या बाबतीत. त्या म्हणजे ट्रम्प यांनी म्हणजे किंवा अमेरिकेने म्हणा भारतावर एकल पद्धतीने लावलेले आयात कर, त्याचबरोबर दुसरं म्हणजे पहलगामचा आतंकवादी हल्ला. फुल स्टॉप. या समस्या एकमेकांशी जुळतात किंवा एकमेकांशी निगडीत आहे. हे कशातून सिद्ध होते? तर ते म्हणजे भारताचे प्रादेशिकीकरण, दक्षिण आशियाचे न झालेले प्रादेशिकीकरण. आणि यासाठी दक्षिण आशियामध्ये सुरक्षितता, प्रादेशिक सुरक्षितता आणि आर्थिक स्थिरता संपादित करण्यासाठी किंवा आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी दक्षिण आशियाचे प्रादेशिकीकरण होणे गरजेचे आहे. किती सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड आहे, हाते नाही. आता पहा, तुम्ही म्हणसान सर ही खूप मोठी इंट्रोडक्शन झालं, मग इथं तुम्हाला आठवते आता कारण वाचले म्हणून सगळं आठवणार आहे का? नाही. तिथे जाऊन ऑटोमॅटिक शॉर्ट होतं, थोड्याच गोष्टी आठवतात, 80% गोष्टी आठवतात, 20% विसरलेल्या असतात, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक तेवढं होऊन जाईल. कधी पण प्रिपेअर करताना 300 वर्डचा प्रिपेअर करायचा, तेव्हा 250 वर्ड्स लिहिता येतील, 200 वर्ड्स लिहिता येतात, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नेक्स्ट पहा, बॉर्डर डिस्प्यूट अमंग द साऊथ एशियन नेशन सिग्निफिकंटली, ओके सॉरी, economic and national security are often discussed separately, but they are okay, they're done. Sorry. The border dispute among the South Asian nation. So जे काही सीमावाद आहेत दक्षिण आशिया देशांमध्ये ते एक प्रकारे व्यापार आणि जे काही इकॉनॉमिक आर्थिक सहकार्य होतं त्याला कुठेतरी हॅम्पर करतात. प्रिव्हेंटिंग द रिजन फ्रॉम अचिव्हिंग द फुल पोटेन्शियल. सो आपल्या ज्या रिजनचं फुल पोटेन्शियल आहे, जी पूर्ण क्षमता आहे प्रदेशाची, ती प्रदेशाची पूर्ण क्षमता मिळवण्यापासून कोण वंचित ठेवत असेल तर ते म्हणजे बॉर्डर डिस्प्यूट. सो पहिलं कारण इथं मिळालं आपल्याला सीमावाद. पण मग त्याचं कनेक्शन कसं बिल्ड करायचं आहे पहा नोट्समध्ये. सो आपलं उत्तर लिहायला सुरुवात केली आपण. येस, ठीक आहे. उत्तर लिहायला सुरुवात केली, त्यातला पहिला पॉईंट लिहिला सीमावाद. सीमावादामुळं काय होतं, आपण काय करतो त्यांनी सांगितलं पाहिजे. सीमावादामुळं की एक प्रकारे दक्षिण आशियातील जे काही ट्रेड आणि इकॉनॉमिक कॉपरेशन आहे ते हॅम्पर होतं आणि त्याच्यामुळं पूर्ण क्षमता गाठली जाऊ शकत नाही. सो ट्रेड म्हणजे काय, व्यापार आणि आर्थिक सहकार्य यांना तडा जातो. ठीक आहे. याचा परिणाम असा होतो, त्यांनी सांगितलंय की प्रादेशिकीकरण तर होत नाहीच, त्याचबरोबर याचा परिणाम असा होतो की प्रदेशाची पूर्ण क्षमता
अपुरी राहते, पूर्ण क्षमता आपल्याला गाठता येत नाही. सिम्पल. ठीक आहे, नेक्स्ट पुढे पहा. पहिला पॉईंट मिळाला आहे सीमावाद. इकॉनॉमिक इनस्टॅबिलिटी फील्स अनरेस्ट. जर कुठल्याही प्रकारे आर्थिक अस्थिरता आली तर आपल्याला ती फ्युएल्स अनरेस्ट, ती कुठे ना कुठे अशांतता पसरवते. व्हाईल सिक्युरिटी थ्रेट्स डिस्टर्ब ट्रेड अँड द इन्व्हेस्टमेंट. त्यांनी आता संबंध दिला आहे. मी आत्तापर्यंत काय सांगत होतो तुम्हाला, काय संबंध आहे दोन्हीमध्ये, मग त्यांनी दुसऱ्या याच्यामध्ये दिलं आहे संबंध की व्यापार आणि सुरक्षा यांच्यामधील काय संबंध आहे. तर त्यांनी काय सांगितलं बघा, व्यापारातून काय सुनिश्चित होते, आर्थिक स्थिरता. पण जर आर्थिक स्थिरता नसेल तर स्थिरता नाही याचा अर्थ काय येणार आहे, अशांतता, म्हणजेच सुरक्षेचा प्रश्न. आणि जर सुरक्षा नसेल तर काय होऊ शकतं, व्यापार हा काय होतो, व्यापारास तडा जातो, डिस्टर्ब होऊ शकतो, सप्लाय लाईन्स डिस्टर्ब होतात, बिझनेसेस डिस्टर्ब होतात. सो कुठे पण दंगल झाल्या, तुम्हाला दिसतं कोणतरी वडापावची गाडी ओपन करून आहे जे दंगलमध्ये तो वाटतोय जावा खावा थोड्या वेळ मग मारामारी करा, नाही, अशांतता आहे तर डेफिनेटली बिझनेस इम्पॅक्ट होणार आहे. जर बिझनेसेस इम्पॅक्ट आहे तर डेफिनेटली अशांतता येणार आहे. का तर बिझनेसेस जर इम्पॅक्ट आहे, जर व्यापार नाही व्यवस्थित तर लोकांना इन्कम नाही आहे, इन्कम नाही याचा अर्थ बेरोजगारी मोठ्या प्रमाणात, लोक भूकमरी आहे, लोक खाऊ शकत नाही, मग लोकांमध्ये मोकळेपणा वाढतो, मग अशांतता वाढते. मोकळेपणा वाढतं याचा अर्थ याला एलिनेशन असं म्हटलेलं आहे, राईट. मोकळेपणा म्हणजे रिकामटेकडेपणा नाही म्हणत मी इथं. मोकळेपणा याचा अर्थ काय, लोक फ्री होतात अदर गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी, त्यांचं माइंडसेट इन्व्हॉल्व होऊ शकतं, लोक पैशावरती खरेदी केले जाऊ शकतात अशांतता पसरवण्यासाठी दुसऱ्या शत्रू राष्ट्राकडून. सो भरपूर साऱ्या गोष्टी आहे ज्याच्यामुळं व्यापार जर व्यवस्थित नसेल तर आर्थिक स्थिरता जर साधली गेली नाही तर अशांतता निर्माण होते. आणि मग हे चक्र तुम्ही दाखवू शकता. जर हा प्रश्न GSचा असेल तर ऑप्शनलमध्ये असले चक्र दाखवायचे नाही, ऑप्शनलमध्ये असं म्हणायचं अकॉर्डिंग टू, कोणाचे नाव टाका, ठीक आहे, अकॉर्डिंग टू, आणि मग एखाद्या स्कॉलरचं नाव टाका आणि हे सगळं शब्दामध्ये तुमच्या एक्सप्लेन करा नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये, ठीक आहे. सो नोट्समध्ये दुसरं हे चक्र काढायचं आहे. थर्ड, ह्याच गोष्टी तुम्हाला GS3 मध्ये वापरता येतील. कुठेही इंटरनल सिक्युरिटीचा पॉईंट आला का इकॉनॉमीचा पॉईंट आला पाहिजे. इकॉनॉमीच्या पॉईंटमध्ये इकॉनॉमिक्समध्ये सिक्युरिटीचा प्रॉब्लेम लिहायला शिकायला, ठीक आहे. तर त्याच्यानंतर काय बघा, नो कंट्री कॅन अचीव लास्टिंग सिक्युरिटी विदाउट इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी अँड व्हाईस वर्सा. म्हणजे याचा अर्थ काय, कोणतीही कंट्री एक प्रकारे आपल्या प्रदेशाची सुरक्षितता निश्चित करू शकत नाही जर त्या प्रदेशामध्ये आर्थिक स्थिरता नसेल तर. आणि हेच विपरीत देखील बरोबर आहे. म्हणजेच आर्थिक स्थिरता नसेल तर सुरक्षा देखील मर्यादित ठेवणं किंवा सुरक्षा व्यवस्थापन करणं देखील शक्य नाही, ठीक आहे. पुढे पहा, वन ऑफ द लिस्ट इंटिग्रेटेड, प्रादेशिक हा जो साऊथ एशियाचा प्रदेश आहे दक्षिण एशियाचा तो लिस्ट इंटिग्रेटेड आहे, तो काय आहे, सगळ्यात कमी एकात्मता असलेला आहे तो काय आहे ते त्यांनी विचारलेलं आहे, ठीक आहे. पहा, द साऊथ एशिया रिजन इज वन ऑफ द लिस्ट इंटिग्रेटेड किंवा लिस्ट इकॉनॉमिकली, आर्थिकदृष्ट्या सगळ्यात कमी एकाग्रीकरण झालेलं आहे इन द वर्ल्ड म्हटलेलं आहे. सो हा एक पहिला पॉईंट आहे की पूर्ण जगामध्ये सर्व जे काही प्रदेश आहेत, मग युरोपियन युनियन असेल किंवा युरोपियन महासंघ म्हणतो आपण त्याला, त्याचबरोबर आसियान असेल, बिमस्टेक असेल, इवन बिमस्टेक इज मोर इंटिग्रेटेड, ठीक आहे. त्याचबरोबर आफ्रिकन युनियन असेल, SCO असेल, हे नॉर्थ अमेरिकन असेल, हे सगळे रिजन एकमेकांसोबत खूप एकात्मिक आहेत कम्पेअर टू द साऊथ एशियन. साऊथ एशिया लिस्ट आहे. इंट्रा रिजनल ट्रेड, इंट्रा रिजनल म्हणजे काय, त्या देशातील एकमेकांसोबतच त्या देशातील सदस्यांचा, त्या प्रदेशातील सदस्यांचा म्हणजे बांगलादेश, इंडिया, पाकिस्तान यांचा एकमेकांमधील जो ट्रेड आहे, जो व्यापार आहे, साऊथ एशियन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट किंवा साप्तानुसार अकाउंट्स फॉर बिअरली 5%, फक्त 5% आहे टू 7% ऑफ इट्स टोटल इंटरनॅशनल ट्रेड, विच इज द लोएस्ट व्हेन कम्पेअर टू द अदर ट्रेडिंग ब्लॉक्स. जे काही अदर व्यापारी गट आहेत त्यांच्या तुलनेत यांचा लिस्ट आहे काय, अंतर्गत व्यापार सगळ्यात कमी आहे. मग लिहा नेक्स्ट पॉईंट, साऊथ एशिया. मग पॉईंटमध्ये लिहायचं असेल तर कसं लिहायचं सिलेबसच्या, थर्ड, साऊथ एशिया आर्थिकदृष्ट्या सर्वात कमी एकात्मिक, लिस्ट इंटिग्रेटेड. हां, म्हणजे एक्झाम्पल लिहायचं तर किती, 5% फक्त, 5%, 5 to 7 लिहिले त्यांनी तिथं, 5%, 5.1. आता तर पहलगाम नंतर अजून कमी झाला, सो 5%च लिहा, ठीक आहे. सो 5%. बट हे 5% कशाचे आहे,
त्या देशांचा जगाचा जो व्यापार आहे ना त्याच्या तुलनेत हे 5% लक्षात ठेवा. इथे कंसातल्या वर्ल्ड बँक, हे वर्ल्ड बँकेने म्हटलेले स्टेटमेंट त्यांनी यूज केले, बट हे वर्ल्ड बँकेचं स्टेटमेंट आहे लक्षात ठेवा. सो वर्ल्ड बँकेने काय म्हणले, हा लिस्ट आहे यांच्या कम्पेअर टू द, आणि हा सर्वात कमी आहे, सर्वात कमी प्रादेशिक व्यापार आहे. कम्पेअर टू, तुलना कोणाशी केलेली आहे, जगातील इतर व्यापारी गट. ठीक आहे, ट्रेडिंग ब्लॉक्स असतील, मग युरोपियन युनियन असेल, आसियान असेल, या सगळ्यांपेक्षा अंतर्गत व्यापार सगळ्यात कमी यांचा. मग त्यांनी उदाहरण पण देऊन सांगितले बाकीच्यांचा किती आहे बघा. इन कॉन्ट्रास्ट, इंट्रा रिजनल ट्रेड अकाउंट्स फॉर अप्रॉक्सिमेटली 45% ऑफ टोटल इंटरनॅशनल ट्रेड विद इन द युरोपियन युनियन. मग लिहा, बाकीच्यांचा जर सगळ्यात कमी, साऊथ एशियाचा जर सगळ्यात कमी आहे तर बाकीच्यांचा निश्चितच जास्त असणार आहे. मग जास्त याचा अर्थ किती आहे ते देखील लिहिलं पाहिजे इथं नोट्समध्ये, जेणेकरून तुम्हाला प्रूव्ह करायला सोपं जातं. मग त्यांनी दिलेलं इथं युरोपियन युनियनचा किती आहे, 45%, आसियानचा किती आहे, साधारण 28%. ठीक आहे, हां 45%, सॉरी आशियानचा किती 22% लक्षात ठेवा. त्यानंतर 25% नाफ्ता, नॉर्थ अमेरिकन. ठीक आहे, 25%. पुढे बघा, करंट ट्रेड अमंग द सार्क कंट्रीज इज जस्ट अराउंड $23 बिलियन, फार बिलो द एस्टिमेटेड $67 बिलियन पोटेन्शियल. ठीक आहे, सो ॲज सिम्पल ॲज दॅट त्यांचं काय म्हणणं आहे, कमी. आता हे लिहायची लक्षात ठेवायची गरज आहे का, नाही, तेच वाक्य इथं फक्त त्यांनी आकड्यामध्ये सांगितलं, विनाकारण फसवण्याचा प्रयत्न केला, आकडे देण्याचा नाही गरज. अकॉर्डिंग टू द युनायटेड नेशन इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड पॅसिफिक स्टडी, साऊथ एशियाज पोटेन्शियल ट्रेड could have reached $172 billion by 2020, which means over 86% of its total capacity remains exploited. सो त्यांनी एवढं सांगितलेलं याच्यामध्ये की त्याचं पोटेन्शियल कितीपर्यंत गेलं असतं, कुड हॅव रिच, त्याची क्षमता $172 बिलियन पर्यंत गेली असेल. म्हणजेच आपल्याला याच्यातून एकच आकडा लिहायचा काय, आता त्यांच्या क्षमतेच्या फक्त 86% ते कमी आहेत. ठीक आहे, म्हणजेच काय, अजून 86% त्यांच्यामध्ये वाढ करण्याची क्षमतेमध्ये संभाव्यता आहे, भवितव्य आहे. म्हणजेच लिस्ट इंटिग्रेटेड बट पोटेन्शियल खूप आहे, क्षमता त्याच्यामध्ये खूप आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, हा झाला इथला पॉईंट. पुढे पहा, आज हे आर्टिकल संपवणारच आणि मला असं वाटतं ह्या आर्टिकलसोबत तुमचा टॉपिक देखील संपेल अशी अपेक्षा आहे. असेसमेंट टू बी ऑप्टिमिस्टिक, द इमेन्स पोटेन्शियल फॉर सिग्निफिकंटली इन्क्रीजिंग इंट्रा सार्क ट्रेड कॅन नेव्हर बी डिनाईड. जे काही सिग्निफिकंटली इन्क्रीज होऊ शकतं असं जे क्षमता आहे त्यांच्यामध्ये, डेफिनेटली ती आपण मान्य करावी लागणार आहे. साऊथ एशिया द मोस्ट पॉप्युलर रिजन ऑफ द वर्ल्ड, हे लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त पॉप्युलेशन असले, ऑब्व्हियसली त्याला वन ऑफ द मेजर रिझन इंडियासुद्धा आहे, बट ॲट द सेम टाईम सर्व कंट्रीज डेव्हलपिंग कंट्रीज असल्यामुळं ओव्हरऑल पॉप्युलेशन त्यांच्याकडे पण जास्त आहे. रिप्रेझेंट ए कंबाईन मार्केट ऑफ ओनली 5 ट्रिलियन इन GDP, त्याच्यातलं 3.5 ते इंडियाचे 4 ऑलमोस्ट. ठीक आहे, सांगण्याचं उद्दिष्ट काय त्यांचं असं म्हणणं आहे की जगातलं 25% पॉप्युलेशन असलेला प्रदेश फक्त 5 ट्रिलियन एवढंच मार्केट आहे. त्याच्या तुलनेत एक तर चायना मोर दॅन 18 ट्रिलियन आहे. ठीक आहे, बट दुसऱ्या साईडला जे युरोपियन युनियन आहे किंवा महासंघ आहे ते 5.8% वर्ल्डचे पॉप्युलेशन आहे, बट त्याच्यामध्ये 18 ट्रिलियन GDP. लक्षात ठेवा, त्यांचा व्यापार किती, 18 ट्रिलियन. मग जर क्वेश्चन आला भवितव्य, सार्कचे भवितव्य, तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहिता येईल ना भवितव्य, काय प्रॉब्लेम आहे लिहायला. भवितव्य काय आहे की तुम्ही ट्रेड किती वाढू शकता, 86% तुमचा आता तुमच्यामध्ये अजून क्षमता पूर्ण नाही आहे, तुमची क्षमते तुम्ही क्षमतेपेक्षा 86% कमी आहेत, तर ती ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला संधी येते तिथपर्यंत जाण्यासाठी. दुसरं, साऊथ एशियात 25% पॉप्युलेशन आहे, 5 ट्रिलियन आहे. युरोपियन महासंघ बघा, त्यांच्याकडे 5.8 म्हणजे 6 पकडून चला, 6 लिहिलं तरी चालतं, मेन्समध्ये तेच ब्युटी आहे. 16 नका लिहू, मग स्टुपिड दिसाल, 6 चालेल. 6% जगाच्या 6% पॉप्युलेशन आहे, तरी ते कॉन्ट्रीब्यूट मात्र किती करतात, $18 ट्रिलियन GDPमध्ये. आणि नाफ्ता जवळपास 24%, लक्षात ठेवा, युरोपियन महासंघापेक्षा जास्त आहे. दिस क्लिअरली शोज द अंडर एक्सप्लॉयटेड कॅपॅसिटी ऑफ द, याच्यातून स्पष्टपणे दिसतं की जी क्षमता आहे साऊथ एशियाची, दक्षिण आशियाची, ती पूर्णपणे आपण वापरलेली नाही. ठीक आहे, नेक्स्ट, देर इज ए मच पोटेन्शियल, अजून क्षमता आहे. कुठे क्षमता पहा, ॲज एस्टिमेटेड बाय द UNESCAP, युनायटेड नेशन्स
सोशो इकॉनॉमिक काउन्सिल फॉर एशिया पॅसिफिक साऊथ एशिया ग्रॅव्हिटी मॉडेल ऑफ इंट्रा रिजनल ट्रेड इन स्पाइट ऑफ ए ट्रेड लिबरलायझेशन अंडर साप्ता इंट्रा रिजनल ट्रेड इन साऊथ एशिया इज लेस दॅन थर्ड ऑफ इट्स पोटेन्शियल. सिम्पल एकच स्टेटमेंट त्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट करा की त्याच्या पोटेन्शियलच्या क्षमतेच्या ते 1/3 1/3 देखील नाही. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिले बांगलादेश हॅज हायेस्ट अनएक्सप्लॉयटेड प्रपोर्शन ॲट 93%. मालदीव 80. एवढं त्यांचं पोटेन्शियल अजून त्यांना एक्सप्लोर करायचं आहे. बट त्याला रिझन काय दिले? बिकॉज ऑफ द टेरर इन्सर्जन्सीज. कशा ना कशा प्रकारे टेरर म्हणजे काय? भीतीदायक, दहशतवादी. सो दहशतवादी जी बंडखोरी आहे किंवा जे सीमा विवाद आहे किंवा ट्रेड बिटवीन इंडिया आणि पाकिस्तान हॅज सीन अ सिग्निफिकंट डिक्लाइड ओव्हर द इयर्स. भारत पाकिस्तानमधील व्यापार आज पण सिच्युएशन अशी पाकिस्तानला पण अन्न लागते. कदाचित ते भारतामधून घेते असतील, फक्त दुबई मार्गे जाते, सौदी अरेबिया मार्गे जाते, कदाचित दुसऱ्या देशांच्या मार्गे जाते, परंतु इंडियाला डायरेक्ट ट्रेड करता येत नाही. इंडिया डायरेक्ट ट्रेड करत नाही, पाकिस्तान करत नाही. त्याला मेजर रिझन काय आहे की दहशतवादी बंडखोरी किंवा सीमा विवाद. यामुळे भारत पाकिस्तानचे संबंध अगदी निश्चितम पातळीला गेलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, बायलॅटरल ट्रेड बिटवीन इंडिया आणि पाकिस्तान फेल फ्रॉम. सो त्यांनी एक्झाम्पल दिलेले आहे. आता पहा इथं समजून घ्या त्यांनी ॲन्सर कसे असतात. आपलं पण ॲन्सर असंच पाहिजे. त्यांनी काय दिलं? इथे एक आर्ग्युमेंट दिली की त्यांचा युक्तिवाद दिला. ठीक आहे. त्याच्या बेसिसवर त्यांनी काय सांगितलं? याची कारणे काय? बिकॉज म्हटलं, कारणे सांगितली. त्याच्या बेसिसवर त्यांनी एक्झाम्पल दिलं थ्रू फॅक्ट, काही तथ्यांच्या आधारे त्यांना समर्थन केलं. अशा पद्धतीने तुमचं स्ट्रक्चर असलं पाहिजे ॲन्सरचं प्रत्येक, की एखादी आर्ग्युमेंट असेल त्या आर्ग्युमेंटच्या सेंटेन्सलाच कुठेतरी कारण किंवा परिणाम काहीतरी असेल. क्वेश्चन काय कंटेक्समध्ये त्याच्यानुसार. जर क्वेश्चन कारण असेल तर क्वेश्चनमध्ये कारण, जर क्वेश्चन परिणामांवरती बोलवलं असेल तर परिणाम आणि त्याचं उदाहरणाशिवाय कंप्लीट नाही झाली पाहिजे आर्ग्युमेंट, त्याशिवाय तुम्ही मान्य पण करत नाही. नेक्स्ट पॉईंट काय बघा, साऊथ एशियाच्या ट्रेड टू GDP जो रेशिओ आहे, व्यापार टू द GDP सकल देशांतर्गत उत्पन्न, हा जो हे जे गुणोत्तर आहे हे डिक्रीज फ्रॉम 47% होतं साऊथ एशियाचं, ते आता 42% आलेलं आहे इंट्रा रिजनल. सो अजून एक आहे की अंतर्गत जे काही व्यापार प्लस व्यापार टू द GDP हे जे काही गुणोत्तर होतं ते देखील घसरलेलं आहे. वर्ल्ड बँकच्या म्हणण्यानुसार सॉफन ग्रोथ फोरकास्ट ऑफ 5.8% फॉर 2025 डाऊन. त्याचबरोबर आर्थिक वृद्धीचा दर देखील घसरला आहे, तो आता 6% आलेला आहे. म्हणजेच काय, इंडियाने इतर देशांशी व्यापार करायचं कमी केलेलं आहे, कारण इंडियाचेच फास्टेस्ट ग्रोईंग आहे इथं. ठीक आहे. नेक्स्ट काय, इम्पोर्ट्स हॅव ग्रोन फास्टर दॅन एक्सपोर्ट्स फॉर ऑल साऊथ एशियन कंट्री. सगळ्यांसाठी आयात जास्त मोठ्या प्रमाणात होती बाहेरून, रादर दॅन द साऊथ एशिया रिजनमधून एक्सपोर्ट होण्याऐवजी. द ट्रेड डिफिसिट ऑफ द सब रिजन हॅज वायडन फ्रॉम 204 बिलियन टू द 300. म्हणजेच काय, एक प्रकारे ट्रेड डिफिसिट व्यापारी तूट म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. सो जे काही व्यापारी तूट आहे किंवा घट आहे ती मात्र वाढत चाललेली आहे. हाऊएव्हर द व्हॅल्यू ऑफ ओव्हरऑल ट्रेड, जे की एक्सपोर्ट इम्पोर्ट दोन्ही मिळून, ते मात्र वाढत आहे. म्हणजेच काय, व्यापार तर होतोय जगाशी. इथे त्याचा पॉईंट काय म्हणण्याचं समजून घ्या. जगाशी तो व्यापार होतोय, ते काय असंच नाही व्यापार थांबलेला आहे त्यांचा, पण आपापसात व्यापार होत नाही आहे आणि जगाशी सुद्धा जो व्यापार होतोय तो वाढतच चाललेला आहे, परंतु त्याच्यामध्ये आयातीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे साऊथ एशिया इट सेल्फ कॅनॉट प्रोड्यूस द थिंग्स. फॉर एक्झाम्पल असं आहे, पुढे कदाचित असेल पण किंवा नसले तरी मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. ठीक आहे. एक्झाम्पल काय समजून घ्या. म्हणजे सपोज भारतातून पाकिस्तानला जर एखादी वस्तू पाठवायची असेल तर येणारा खर्च 10 रुपये असेल, तर भारतातून अमेरिकेला जर तीच वस्तू पाठवायची असेल तर येणारा खर्च 2.5 रुपयाचे असं मानलं जातं. अंदाजे 3 असू शकतो, समजून चला, पण एवढा गॅप आहे समजून. म्हणजे मी इथून अमेरिकेला गोष्ट स्वस्तात पाठवू शकतो, पण पाकिस्तानला पाठवायचं स्वस्त नाही. दॅट्स हाऊ इट इज, की इंट्रा रिजनल ट्रेड इतका डिफिकल्ट झाला आहे. आणि याला फक्त हे रिझन नाही आहे की भारत पाकिस्तान सीमावाद आहे, याला भरपूर रिझन आहे. सीमावाद वगैरे ह्या गोष्टी, दहशतवाद वगैरे वन ऑफ द रिझन्स आहे. आणखीन एक रिझन हे पण आहे की दळणवळणाच्या सोयी नाही आहेत, सुविधा नाही आहेत, कनेक्टिव्हिटी. फॉर एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येईल, इंडिया बांगलादेश, हे जे बांगलादेश आहे तर हे इथल्या पोर्टवरून आपण बांगलादेशमधून येणारं जे काही साहित्य आहे ते सगळं ह्या पोर्टद्वारे संपूर्ण जगाला जातं. पॅरादीपचं पोर्ट असेल, ओडिसामधलं, पॅरादीप तर अंदमान, सो ओडिसामधले पोर्ट्स असतील एटसेट्रा, किंवा वेस्ट बेंगॉलमधील हुगळी पोर्ट असेल,
ज्या वेळेस आता हे बांगलादेश बाबतीत झालं, बांगलादेशमध्ये इन्सर्जन्सी झाली किंवा सिव्हिल राईट्स झाले, सिव्हिल राईट्स मुवमेंट्स किंवा सिव्हिल वॉर झालं, अंतर्गत गृहयुद्ध, त्यावेळेस काय झालं, हिंदूंचं परसिक्युशन झालं. यस, दॅट्स द रॉंग थिंग. डेफिनेटली तिथल्या मायनॉरिटीजवरती परसिक्युशन करण्यात आलं, आपल्या विरोधी धोरणं घेण्यात आली. मग भारताने काय केलं, सांगितलं भाई आमच्या पोर्टवरती, आमच्या बंदरावरती लय गर्दी व्हायला लागली, तुम्ही बांगलादेश आम्ही काही दिवस बंद करतो. आता बांगलादेशला माहिती का बंद केले, संपूर्ण जगाला माहिती आहे, पण कारण दिलं की गर्दी झालेली. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी एकच इंटिग्रेशन होण्याचं साधन आहे, ते पण तुम्ही बंद करताय. कनेक्टिव्हिटीज नाही, तर कशाच पद्धतीने शक्य आहे त्यांना सांगा सेंड करणं. तुम्हाला वाटतं चायना अल्टरनेटिव्ह उभा राहू शकतो, राईट नाव नाही ना, उद्या नाही ना, त्याला वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष लागू शकतात एखादा प्रोजेक्ट कंप्लीट व्हायला. सो दॅट्स नॉट द इझी थिंग. त्याचबरोबर इंडिया इतक्या वर्ष झाले स्वतंत्र होऊन, बांगलादेश स्वतंत्र होऊन इतके वर्ष झाले, आपल्याला एक साधा रस्ता मधून पूर्णपणे कंप्लीट करता आला नाही. तो फुल्ली रन आहे असं पण सांगता येत नाही, क्लेम करू शकत नाही. कोणत्या क्षणी बंद होईल माहीत नाही. लिस्ट इंटिग्रेटेड आहे, येते लक्षात. याला कारण ते आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रेडवरती इम्पॅक्ट होते. त्याचबरोबर आपल्याकडे साऊथ एशिया फ्री ट्रेड ॲग्रीमेंट साप्ता देखील आहे. ह्या देशांमध्ये मुक्त व्यापार करार देखील झालेला आहे. ट्रेडिंग विथ नेबर इज नॉट ए फ्री, परंतु ते फ्री नाही आहे. जरी आपला तो करार झाला आहे, मुक्त व्यापार आहे, पण व्यापार मात्र मुक्त झाला नाही. द इनइफिशियंट ट्रेड गव्हर्निंग मेकॅनिझम. सो व्यापार प्रशासनाचं जे काही आराखडा आहे किंवा जे काही यांत्रिकीकरण झालेलं किंवा यंत्र आहे किंवा तंत्र आहे, ते मात्र इनइफिशियंट आहे, अतिशय बिनकामाचं आहे किंवा ते खूप खर्चिक आहे. अँड अनप्रॉमिसिंग पॉलिटिकल एन्व्हायरमेंट इन्क्रीज द कॉस्ट ऑफ इंट्रा रिजनल ट्रेड. सो सांगितलं की ज्या पद्धतीने राजकीय संबंध आहेत, त्याचबरोबर ज्या पद्धतीने साप्ता हे एक प्रकारे इनइफिशियंट आहे, कुठल्याही प्रकारे मुक्त व्यापार प्रमोट होत नाही, त्याला प्रोत्साहन मिळत नाही, त्याच्यानुसार आपल्याला तुम्हाला दिसून येईल की कॉस्ट ऑफ इंट्रा रिजनल ट्रेड जे आहे, आंतर प्रादेशिक जो व्यापाराचं जी किंमत आहे ती मात्र मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येते. आणि ते सगळ्यात मोठं रिझन आहे की इथे ट्रेड होत नाही. त्याचबरोबर कॉस्ट ऑफ ट्रेडिंग विथ द साऊथ एशियन रिमेन्स हाय ॲट 11.4% ऑफ द व्हॅल्यू ऑफ द गुड्स बिंग एक्सपोर्टेड. जे काही एक्सपोर्ट केलं जाणार आहे त्याच्या 11, सरासरी 11 म्हणले, म्हणजे काही देशांत 5 आहे, काही देशात डायरेक्ट 25 लक्षात ठेवा. सो सरासरी 11 मी सुद्धा, इट्स नॉट 11%, इट्स 114%, 114%. समजून घ्या, 114% प्रमाणेच. म्हणजे एक गोष्ट मी 10 रुपयाची जर सेंड करत असेल, एक्सपोर्ट करत असेल, तर मला ती पोहोचायलासाठी शेजारच्या राष्ट्रांमध्ये सरासरी 20 रुपये 22 रुपये लागतात. दॅट्स द कॉस्ट. मेकिंग ट्रेडिंग विथ नेबरिंग नेशन्स मोर एक्सपेन्सिव्ह ऑर लेस कॉम्पिटेटिव्ह कम्पेअर टू द ट्रेडिंग विथ द डिस्टंट पार्टनर्स. अमेरिकेसोबत ट्रेड करणं सोपं झाले कम्पेअर टू द, कारण का तिथून त्यांना स्वस्तात भेटतंय आपल्यापेक्षा. फॉर इन्स्टन्स साऊथ एशियाज बायोलेटरल ट्रेड कॉस्ट विथ द US इज ओनली 109%. म्हणजे जरी आपल्याला इथून US मध्ये पाठवायचं आहे तर 100ला 109 रुपये द्यावं लागतात. पण इथून जर आपल्याला साऊथ एशियामधील कोणत्या देशामध्ये पाठवायचं असेल इंट्रा रिजनल, तर 100 रुपयाला आपल्याला 114 रुपये मोजावं लागतं ते कॉस्ट. समजून घ्या. इट इज अबाउट 20% मोर कॉस्टली फॉर द कंपनी इन इंडिया टू ट्रेड विथ द पाकिस्तान दॅन विथ द ब्राझील. आपण ब्राझीलला ट्रेड करण्यापेक्षा पाकिस्तानसोबत ट्रेड करायचं म्हणल्यावर 20% जास्त द्यावं लागते. सो दॅट्स द इश्यू. ठीक आहे. दिस डिस्करेज द फॉर्मेशन ऑफ रिजनल व्हॅल्यू चेन डिस्पाईट द जॉग्राफिक कंटिन्युटी. जरी आपण भौगोलिकदृष्ट्या सोबत असलो, एकत्र असलो, शेजारील राष्ट्र असलो, तरी पण कसल्याही प्रकारे प्रादेशिक जी सप्लाय चेन आहे, व्हॅल्यू चेन आहे, मूल्यवर्धित जी चेन आहे, मूल्यवर्धन चेन, व्हॅल्यू डेव्हलपमेंट किंवा व्हॅल्यू बेस्ड चेन, ती तयार होत नाही. सप्लाय चेन तयार होत नाही, सप्लाय साखळी तयार होत नाही. ठीक आहे. पुरवठा साखळी ज्याला म्हटलं जातं मराठीमध्ये. सो ती पुरवठा साखळी तयार करू शकत नाही आपण आपल्या आंतरप्रादेशिक क्षेत्रामध्ये. त्याला कारणच हे आहे. इन कॉन्ट्रास्ट इंट्रा रिजनल ट्रेड कॉस्ट फॉर आशियान इज समवॉट 40% लोअर दॅन द इंट्रा सार्क ट्रेड कॉस्ट ॲट 76%, क्रिएटिंग अ हाय इन्सेंटिव्ह फॉर इंटरडिपेंडन्स इन दॅट ब्लॉक. म्हणजे बाकीच्या राज्यांपर्यंत, बाकीच्या प्रदेशांपर्यंत पोहोचवण्यापेक्षा 40% कॉस्ट कमी लागते आसियान प्रदेशांमध्ये एकमेकांमध्ये पाठवण्यात. ऑब्व्हियसली ते तिथं पाठवतील, कारण का 40% कॉस्ट कमी लागल्याचा अर्थ काय, स्वस्तात गेलं मटेरियल, स्वस्तात गेल्याचा अर्थ काय, स्वस्तात विकता येईल, स्वस्तात विकता येईल याचा अर्थ काय, कॉम्पिटिशनमध्ये राहील म्हणजेच व्यापार जास्त होईल. समजून घ्या, हा फरक आहे. मग याच्यामध्ये मेन हर्डल्स काय काय, याच्यामध्ये मेन कारणं कोणती किंवा अडथळे काय काय आहेत. पहिलं, ॲब्सेन्स ऑफ स्ट्रॅटेजिक पॉलिसीज. लिहा नोट्समध्ये अडथळे. होपफुली मी इमॅजिन करतोय तुम्ही लिहित चाललेत हे पॉईंट्स. मी सांगितले लाईव्ह नोट्स मेकिंग कशा करायच्या ते पॉईंट सांगतोय. सो पहिला पॉईंट, अडथळे. सगळ्यात पहिला अडथळा काय, कुठल्याही प्रकारे धोरणं नाही आहेत.
ठीक आहे. आता इथं स्ट्रॅटेजिक म्हणजे पण धोरण, पॉलिसी पण म्हणजे धोरण. ठीक आहे, धोरणात्मक धोरणे नाहीत कोणती, समजून घ्या. ठीक आहे, असं सामरिक पण म्हटलं त्याला, सामरिक धोरणे नाही कोणती. दुसरं साफ्ता अँड अदर रिजनल ॲग्रीमेंट जे काय आहे प्रादेशिक करार हॅव पोटेन्शियल टू क्रिएट ए ग्रेटर इकॉनॉमिक लिंकेजेस. जरी म्हणजे तुम्हाला इथं दिसून येईल की त्याच्यामध्ये क्षमता आहे पण क्षमते इतके काम करत नाही. सेकंड पॉईंट, साप्ता म्हणजेच मुक्त व्यापार करार आणि इतर प्रादेशिक करार हे पूर्ण क्षमतेने काम करत नाही किंवा त्यांची पूर्ण क्षमता गाठलेली नाही. तिसरं, बिसाइड्स ओव्हर 2/3 ऑफ द पोटेन्शियल, 2/3 जे काही क्षमता आहे इंट्रा रिजनल ट्रेड इन गुड्स, द पोटेन्शियल ऑफ ट्रेड इन सर्व्हिसेस अँड द इन्व्हेस्टमेंट इन साऊथ एशिया रिमेन अनटॅप्ड. सो त्यांनी सांगितलं की जरी गुड्समध्ये वस्तूंच्या स्वरूपामध्ये जरी 2/3 पोटेन्शियल असलं तरी पण त्याचबरोबर पोटेन्शियल जे काही सेवांच्या बाबतीत आहे क्षमता किंवा गुंतवणुकीच्या बाबतीत जी क्षमता आहे ती मात्र कुठेच विचारात घेतली जात नाही, गुंतवणूक आणि सेवांच्या बाबतीतील क्षमता. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपलं काही झालं का पहिल्यांदा आपण म्हणतो की बॉलिवूडचे फिल्म्स बॅन करा, पाकिस्तानचे ॲक्टर्स बॅन करा, तर ते काय ट्रेड इन सर्व्हिसेस आहे, सेवांची व्यापार येतो, सेवा व्यापार आहे. ठीक आहे, सो त्याच्या कुठलीही क्षमता पूर्णपणे आपण विकसित केली नाही किंवा त्या क्षमतेचा पूर्णपणे लाभ घ्यायचं बाकी आहे. झालं तिसरं. नंतर टू धिस एंड ग्रेटर रिजनल कॉपरेशन कुड फॅसिलिटेट द डेव्हलपमेंट ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड म्युच्युअली बेनिफिशियली एक्सपोर्ट सेक्टर बाय फोकसिंग ऑन लोअरिंग द ट्रेड बॅरियर्स. सो लिहा चौथा पॉईंट, ह्यूज ट्रेड बॅरियर्स म्हणजे व्यापार अडथळे मोठ्या प्रमाणात आहेत. यस. नंतर सार्क, ही जी सार्क संघटना आहे याच्याबद्दल लिहिलं आहे की सार्क हे सुद्धा कशा प्रकारे एक कारण आहे. पाचवा पॉईंट लिहा, सॉरी कुठे गेलं, येस. सो पाचवा पॉईंट, हां. सो सार्क हे सुद्धा कशा प्रकारे कारण आहे हे साऊथ एशियाचं रिजनल इंटिग्रेशन होण्यासाठी न होण्यासाठी रादर सार्कमुळं पण होत नाही. कसं समजून घ्या. सार्कचं मुख्य उद्दिष्ट काय आहे की जो दोन देशांमधील किंवा त्या देशांमधील आपापसामधील दक्षिण आशिया देशामध्ये जो आपापसामधील अविश्वास आहे आणि जे काही ताणतणाव आहे तो कमी करणं. सार्क तिथं अपयश ठरलंय पूर्णपणे. आहे का पाकिस्तानवरती आपला विश्वास, आहे का बांगलादेशवरती आता विश्वास, आहे का कुठे मालदीववरती विश्वास, बिलकुलही नाही. भूतान सोडता कोणत्याही देशावर सध्या आपला विश्वास नाही. सांगण्याचं उद्दिष्ट काय, हे जे सार्कचं उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट सक्सेस करण्यामध्ये सार्कला पूर्णपणे अपयश आलेलं किंवा यश आलेलं नाही. त्याचा सुद्धा परिणाम एक असा आहे की व्यापारामध्ये विश्वासार्हता निर्माण करता आली नाही आणि एकात्मीकरण झालं नाही. बट ट्रस्ट डेफिसिट अँड रिजनल कन्फ्लिक्ट्स, त्याच्याबरोबर प्रादेशिक काही ताणतणाव किंवा प्रादेशिक संघर्ष असतील त्याच्यामुळे याचं फुल इम्प्लिमेंटेशन जे आहे साप्ताचं म्हणजे साऊथ एशिया फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचं ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. आणि याला कारण काय की दोन देशांमधील असलेला किंवा प्रादेशिक संघर्ष असतील किंवा ट्रस्ट डेफिसिट विश्वासाची कमतरता असेल, ह्या कारणांमुळे देखील नेक्स्ट हे रिझन्स आहेत. त्याचबरोबर बघा पॉलिटिकल डायव्हर्सिटी, रिजनल डिस्प्यूट, मायनॉरिटी इश्यू, टेररिझम आर द मेजर ऑब्स्टॅकल टू द रिजनल कॉपरेशन. हे नंतरचे आहेत. सो 4 झाले होते 5, 6, 7, 8. मग त्याच्यामध्ये काय पॉलिटिकल डायव्हर्सिटी, राजकीय विविधता, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये एक प्रकारे लोकशाही आहे, पाकिस्तानमध्ये ही हुकुमशाही म्हणण्यापेक्षा पाकिस्तानमध्ये मिलिटरीशाही आहे, तर एक आर्मी लष्करशाही ज्याला म्हणतो. सो इकडे म्यानमारमध्ये जुंता गव्हर्नमेंट आले, बांगलादेशमध्ये टेम्पररी कारण लोकशाही कोलॅप झालेली, नेपाळ राजशाही प्रेफर करत होतं मोठ्या प्रमाणात. सो अशा पद्धतीने पॉलिटिकल सुद्धा डायव्हर्सिटी मोठ्या प्रमाणात दिसून येते. बऱ्याचशा कंट्रीज ह्या रिलिजन बेस्ड कंट्रीज आहे, त्यामुळे मायनॉरिटीचं सुद्धा देखील परसिक्युशन. मी आत्ताच एक्झाम्पल दिलं बांगलादेशमध्ये, तुम्हाला पण माहिती पाकिस्तानमध्ये सुद्धा हिंदू कशा पद्धतीने ट्रीट केलं जातं. त्याचबरोबर प्रादेशिक काही वादविवाद आहेत आपल्या देशांमध्ये एकमेकांमध्ये. आता पुन्हा एकदा सरक्रिकचा इश्यू मोठ्या प्रमाणात कच्छमध्ये निर्माण होते पहा. त्याचबरोबर टेररिझमचा मुद्दा आहे. ठीक आहे, यासारखे सुद्धा अडथळे आहेत. मोस्ट सार्क कंट्रीज आर इन अ कन्फ्लिक्ट विथ इच अदर प्रिव्हेंटिंग इफेक्टिव्ह रिजनल इंटिग्रेशन. लेसर ट्रेड ऑपॉर्च्युनिटी मीन्स लेसर कॅपॅसिटी. आता मग कन्क्लुजनकडे येऊया. कन्क्लुजन काय लिहू शकतो, त्यांनी काय सगळं समरअप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. समरअप कसा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जर तुमचं कमी प्रादेशिक एकत्रीकरण असेल किंवा एकात्मीकरण, सो प्रादेशिक एकात्मीकरण जर तुमचं कमी असेल, लिस्ट ट्रेड ऑपॉर्च्युनिटी मीन्स लेसर कॅपॅसिटी फॉर
प्रिव्हेंटिंग इफेक्टिव्ह रिजनल इंटिग्रेशन. येस, लेसर ट्रेड ऑपॉर्च्युनिटी मीन्स लेसर कॅपॅसिटी फॉर इनोव्हेशन, प्रोडक्शन अँड इन्व्हेस्टमेंट इन द पीपल ऑफ द कंट्री. येस, सो त्यांनी काय म्हटलंय, जर तुमचं प्रादेशिक एकात्मीकरण कमी असेल तर याचा अर्थ काय, तुमचे जे प्रादेशिक व्यापार आहे त्याची संधीसुद्धा तुम्हाला कमी आहे, त्याच्या संधी कमी संधी, लेस ऑपॉर्च्युनिटी. याचा परिणाम काय, तुम्हाला लोकांमध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण, मानवी विकास किंवा लोकांमध्ये किंवा मानवी विकासाच्या गुंतवणुकीच्या आणि आणखीन एक फॅक्टर दिलं त्यांनी, मानवी विकास, गुंतवणूक आणि इनोव्हेशन, नाविन्यतेच्या संधी मिळत नाही, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करता येत नाही. त्यामुळे टू एक्सप्लॉइट द फुल पोटेन्शियल ऑफ साऊथ एशियन रिजन, मेंबर्स मस्ट वर्क ॲक्टिव्हली टू एन्हान्स द इंट्रा रिजनल ट्रेड, कीपिंग असाइड देअर बायलॅटरल कॉन्फ्लिक्ट्स. म्हणून सर्व देशांनी एकत्र येऊन आपापल्यामधील परस्परामधील वादविवाद बाजूला ठेवून एकत्र येऊन एकात्मीकरण करून प्रादेशिक एकात्मीकरण करणं गरजेचं आहे. त्यासाठी व्यापाराचं प्रमोशन करणं गरजेचं आहे, व्यापाराला प्रोत्साहन देणं देखील गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने ह्या नोट्स काढल्या पाहिजेत. हे असे टॉपिक आहे, असे 2 ते 3 आर्टिकल्स पिक करा, तुमचा पूर्ण टॉपिक तयार होते. असंच एक इंडस वॉटर ट्रीटीचं आर्टिकल तयार करा, एक लुकिस्ट किंवा ॲक्टिसचं आर्टिकल तयार करा, एक सार्क वर्सेस बिमस्टेकचं आर्टिकल तयार करा आणि यू आर डन, फिनिश. काहीच याच्या पलीकडे एक्स्ट्रा करण्याची गरज नाही. ठीक आहे, सो दॅट्स ऑल अबाउट धिस. या ठिकाणी इथेच थांबूया ह्या टॉपिकमध्ये. होपफुली 2 मिनटं घेतो बघता. आता बघा, हे झाले एक. आता इथं पुढचं नेक्स्ट टॉपिक बघा, हे पूर्णपणे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे इथं. ठीक आहे, इंग्लिशमध्ये मराठीमध्ये तुम्ही ॲपवरती जाऊन सर्च करा. त्याचबरोबर करंट अफेअर टॅग कसा करायचा आहे बघा. करंट अफेअरच्या पण गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील, काय चाललेलं आहे करंटमध्ये. फॉर एक्झाम्पल बघा, सौदी पाकिस्ताननी एकमेकांसोबत संरक्षण करार केलेला आहे. त्याच्यामुळं त्या दोन्ही कंट्रींसाठी त्याचा काय फायदा आहे आणि त्याचा भारताच्यावरती किंवा दक्षिण आशियाच्या प्रादेशिकीकरणावरती, दक्षिण आशियाच्या आंतरिक सुरक्षेच्या समस्येबद्दल काय परिणामावरती होऊ शकतो ते तुम्हाला लिहायचं आहे याच्या कंटेक्समध्ये. ते देखील मी इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे नोट्समध्ये. ठीक आहे, त्यानंतर बघा, हे आणखीन एक आर्टिकल आहे. ठीक आहे, हे आर्टिकल जास्त झूम होत नाही आहे म्हणून दाखवता येत नाही आहे, कारण ते फाटते पेपर. पण लक्षात ठेवायच्यामध्ये काय दिलं आहे, द अँकर इन द स्टॉर्म. त्यांनी सांगितलं, भाई दक्षिण आशियामध्ये चालू काय, तुम्ही विचार करू राहिले, तुम्ही डिस्कस करू राहिले की इकॉनॉमिक इंटिग्रेशन, आर्थिक सहकार्य वाढलं पाहिजे, आर्थिक एकात्मिकता, एकाग्रीकरण झालं पाहिजे, एका बाजूला ते म्हणताय, पण इकडे ॲक्च्युली चालू काय. पाय त्यांनी उदाहरण दिलं, नेपाळमध्ये काय सिच्युएशन आहे. त्यांनी उदाहरण दिलं की कशा पद्धतीने पाकिस्तान असेल, म्यानमार असेल, अफगाणिस्तान असेल, मालदीव्ज असेल, संपूर्ण देशांमध्ये किती खराब सिच्युएशन आहे त्याचं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी इथं. मी नेहमी सांगतो, सुरुवात कुठून झाली, अफगाणिस्तानपासून झाली. अफगाणिस्तान 2020मध्ये तालिबानचं सरकार आलं, अमेरिकन फोर्सेस विड्रॉ झाले, त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ झाला. तुम्ही पाहिला असेल तो गोंधळ कदाचित. विमानावरती खाली चाकांच्या वरती बसून लोकांनी ट्रॅव्हल केलं विमानाचे. विचार करा, तुम्ही तरी केलं होतं कधी. ठीक आहे, दुसरं पाकिस्तान, जे पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर ते आता जेलमध्ये, ते पण आहे की नाही जिवंत कोणीच सांगू शकत नाही. इंटरनॅशनल मीडियाला सुद्धा नाही माहिती, कोणालाच नाही माहिती जिवंत की नाही, पण आहे म्हणतात जेलमध्ये. येस, ठीक आहे. त्यानंतर इथं आलं मालदीव्समध्ये अशी सिच्युएशन आली, तख्तापलट तर झालाच, इंडियाच्या विरोधी तर झालेच. ॲट द सेम टाईम मालदीवचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते त्यांच्या घरात घुसून मारण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर आलं श्रीलंकेचं तर ऑलरेडी मागाशी कसं एक्सप्लेन केलं होतं मी, 2020 ते 22च्या कोविडच्या दरम्यानमध्ये आलेले आर्थिक क्रायसिस, ती ह्या सिच्युएशनपर्यंत पोहोचले की लोकांनी राष्ट्रपती भवनात पोहोचून मारण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रपतींवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रपतींना देश सोडून निघून जावं लागलं, अजून नाही आले देशात वापस. पुन्हा तिथून यापुढं बांगलादेश. याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं आधी म्हणजे म्यानमारमध्ये ही गोष्ट सुरू झालेली. डेफिनेटली म्यानमार एक्सेप्शन, जुंता गव्हर्नमेंट आलं 2018, 19, 20, 21च्या दरम्यानच. ठीक आहे, समथिंग. पण त्याच काळात म्हणजे अफगाणिस्तान आणि म्यानमार सोबतच लक्षात ठेवा. पण म्यानमारमध्ये पण सेम आहे, मिलिटरी रिजिम आली, जुंता गव्हर्नमेंट. ज्या यांग सांग सू की होत्या, ज्यांना नोबेल प्राईज मिळालेले पीस, त्यांनी म्यानमारमध्ये लोकशाही आणली होती, त्यांना देखील अटक करण्यात आली. ठीक आहे, सो म्यानमारमध्ये आलं. मग बांगलादेशमध्ये झालं लास्ट इयरला, बांगलादेशमध्ये 2024 आली, तिथे सुद्धा शेख हसीनाला देश सोडून निघून जावं लागलं, जे प्राईम मिनिस्टर होत्या. आणि आत्ता सध्या कुठे सिच्युएशन चालू होती, नेपाळमध्ये काय झालं, सेम सिच्युएशन. सो विचार करून बघा, पूर्ण इंडियाच्या आजूबाजूला ह्या ज्या गोष्टी झाल्यात त्या कशामुळे झाल्यात आणि कसं इंटिग्रेशन करायचं हे ह्या आर्टिकलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, विथ टाईमलाईन, विथ फॅक्ट्स अँड फिगर्स. ठीक आहे, सो हे सगळं करण्याचं काम माझं आहे. हे मी यासाठी सांगतो की एक गोष्ट तुम्ही ज्यांना नाही लावायचा कोर्स, नो प्रॉब्लेम,
प्रिपेरेशन कसं करावं यासाठी आहे. किंवा दुसरीकडे कोणी तुम्ही कुठे लावत असेल तरी नो प्रॉब्लेम, ते तपासा की अशा पद्धतीने आहे का, तर तुम्हाला फायदा होणार आहे. की टाकलं आपल्याला ChatGPTला मला इंडिया पाकिस्तान रिलेशन दे आणि मग त्यांनी ते जाऊन शिकवले, अशा पद्धतीने करतात आहे का? येस, चालू आहे सगळीकडे मार्केटमध्ये, लक्षात ठेवा. म्हणून तर मी तुम्हाला ह्या काळजी काटेने सांगतोय की अशा पद्धतीने होतंय का ते खात्री करण्यासाठी एक वर्गासाठी ते, दुसरा वर्ग कोण आहे की ज्यांना स्वतःनी प्रिपेअर करायचे त्यांच्यासाठी सुद्धा सांगितलं की कशा पद्धतीने स्वतः प्रिपेअर करता येईल, आणि जे ॲक्च्युली जॉईन करणार आहे त्यांच्यासाठी हे संपूर्ण गोष्टी मी कशा पद्धतीने घेणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं इंटिग्रेशन करून तुम्हाला नोट्स स्वरूपात, आणि तुम्हाला ह्या क्लासमध्ये आत्ता जसं डिस्कशन घेतलं थोडंसं याच्यापेक्षा फास्ट होईल का, तर पूर्ण एका क्लासमध्ये आपल्याला पूर्ण एक टॉपिक कवर करायचा असणार आहे. सो ह्या संपूर्ण क्लासमध्ये त्याचं डिस्कशन होईल. आणि मग याला तुम्ही जोडलं, ठीक आहे, नोट्स असतील, त्याच्यासोबत डिस्कशन असेल, आणि त्याच्यासोबत जर तुम्ही टेस्ट सिरीज दिली आणि त्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व केले, चेक करून घेतले, यू आर डन. याच्या नोट्समध्ये करंट अफेअर ऑलरेडी मी अशा पद्धतीने इंटिग्रेट केलेला आहे. शॉर्ट नोट्स आहेत, याची फक्त रिव्हिजन आहे. सो नोट्स, डिस्कशन, रिव्हिजन, टेस्ट, हा पॅटर्न फॉलो केला, डन, काहीच राहणार नाही. आणि हे काम माझ्यावरती सोडा तुम्ही. त्यासाठी आपला PSIRचा आणि अगदी अशाच प्रकारे GS2 सुद्धा यांचा क्रॅश कोर्स आणि टेस्ट सिरीज आपण लॉन्च करणार आहोत तुमची प्रिलियम झाल्यानंतरच. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट द टुडे. इथे थांबूया आजच्या दिवस इथे या लेक्चरमध्ये. ठीक आहे. थँक्यू.